संपूर्ण रामकथा भाग 3 सादरकर्त्या हरिभक्तपरायण सौ शीतल जोशी डोंबिवली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे त्रिकूट अत्रि ऋषींच्या आश्रमात पोहोचताच अत्रि ऋषी आणि अनसूया या उभयतांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचा यथायोग्य सन्मान केलाय। अत्रींची पत्नी अनसूया थोर पतिव्रता होती। देवतांच्या हितासाठी सतत 10 दिवस तिने तपोबलाने रात्र थोपवून धरली होती। क्रोध तिला स्पर्शही करू शकत नव्हता, इतकी ती पवित्र होती। एकदा 10 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा अनसूया मातेने स्वसामर्थ्याने सर्वांना तारले, पाण्याची कमतरताही भासू दिली नाही। योगमायेच्या बळावर पर्जन्यवृष्टी करवली। अत्रि ऋषी आणि अनसूया यांनी श्रीरामाचे पूजन केले, तसेच रामानेही त्या उभयतांचे पूजन केलेले आहे। अनसूया मातेनं अत्यंत आपुलकीने वात्सल्याने जानकीला घरात नेले, जणू काही तिचे माहेरपणच ती करत होती। जानकीला तिच्या विवाहाची कथा विचारली। जानकीने अत्यंत आनंदित होऊन सर्व वृत्तांत कथन केला। श्रीरामांचा पराक्रम, 4ही भावांचे विवाह यांची सविस्तर माहिती स्वमुखे कथन केली। यानंतर अनसूया मातेने जानकीला दीक्षा दिलेली आहे। क्षणार्धात दीयते सा दीक्षा ही दीक्षा आहे। या दीक्षेनंतर तिला पातिव्रत्याचा उपदेश केलेला आहे, पातिव्रत्याचे महात्म्य पटवले। यानंतर तिला दिव्य अशी सुंदर माला दिलेली आहे, नित्य टवटवीत राहणारी अशी ही माला। तसेच सुरेख वस्त्र दिलेले, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही मलिन न होणारे असं होतं। आत्मतेजाने शुद्ध होणारे वस्त्र दिलेले आहे। दिव्य अशी सुगंधित उटी दिलेली आहे। सातत्याने टिकणाऱ्या त्या उटीचा अनुलेप करीत जा असा आदेश सुद्धा दिलेला आहे। दिव्य मालेमुळे जानकी तुला राक्षसांपासून भय राहणार नाही, तर सुगंधी उटीमुळे श्रीरामाचा वियोग होणार नाही, झालाच तर स्मरण वियोग कदापिही घडणार नाही, म्हणजे कायम स्मरण राहील असा वर दिला। याने जानकी सुखावली। अयोध्येपासून दूर आल्यावर अनेक दिवसांनी इतकी मायेने तिची चौकशी काळजी घेणारी अनसूया माता तिला भेटली होती। त्यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांचा आशीर्वाद घेऊन आणि पुढील वाट विचारून पुढे निघाले। मैत्रिणींनो, हा सगळा चित्रकूट पर्वतावरचा परिसर पाहण्याचा योग मला आला। मी राम लक्ष्मणांनी बांधलेली ती कुटी ती पाहिलेली आहे, मंदाकिनी नदी पाहिली, अत्रि अनसूयेचा आश्रम जिथे होता तो आश्रम पाहिलेला आहे। श्रीरामांनी जिथे पिंडदान केलं तिथे बसलेल्या मूर्ती आहेत। श्रीरामांच्या बसलेल्या मूर्ती कुठेच नाही आहेत, तिथेच त्या आहेत। असा हा सगळा परिसर, राम लक्ष्मण कुठे झोपत होते, त्यांची ती शय्या, त्यांचा तो शिळा ती त्यांची, हे सगळं मला बघण्यात आलं। मी अतिशय सीतेची चूल मांडत असे, स्वयंपाक करत असे, ती सुद्धा जागा पाहिलेली आहे। तिथे अलकाताईंनी रामकथा सांगितली होती आणि या जोरावरच तिथे काही टिपणं मी काढलेली होती। त्या आधारावरच मी आज थोडंफार त्याचाही आधार मी घेतलेला आहे बोलताना। अंगावर खरोखर सुखाने रोमांच आले ते सगळं पाहताना। ऋषीपत्नी यांनी मनोमन त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। धर्मकार्य, अवतारकार्य याची जाणीव उभयतांना होतीच। आता तिघेही घनदाट अरण्यात प्रविष्ट झालेले आहेत। इथे अयोध्याकांडाची समाप्ती आहे। याच्यात काय शिकायचंय की प्रत्येक जीवच आपल्या सुखदुःखाला निमित्त असतो। शास्त्रानुसार कर्तव्य कर्म अत्यंत कठोर असतं आणि पण ते असं जरी असलं तरी तेच आचरण हे हितावह असतं। म्हणूनच रामाने पित्याचे तर्पण
साक्षात पिता प्रकटला तरी त्याच्या हाती न देता जलार्पण केलंय. गृहस्थाश्रमात पंचयज्ञांचं पालन केलं पाहिजे. गृहस्थाश्रमात विशेषत्वाने मातृपितृ यज्ञ करणे आवश्यक आहे. या यज्ञात केवळ सेवा करणे असं त्याचं रूप नाहीये, तर मातृ आणि पितृ घराण्यातून ज्या परंपरा प्राप्त झालेल्या आहेत त्याचं पालन करून त्या पुढील पिढीत संक्रमण करणे महत्वाचे आहे. फळ काय आहे तर वैराग्याची प्राप्ती. वैराग्याने अनासक्ती सहज मिळते. वैराग्यानेच जीव ईश्वराभिमुख म्हणजे ईश्वराच्या अभिमुख असा होतो. ऐहिक आणि पारलौकिक या दोहोंची प्राप्ती या कांडाच्या पठणाने किंवा श्रवणाने होते. पुढे अरण्यकांड सुरू झालेलं आहे. आता अत्रि ऋषी आणि अनसूयेच्या आशीर्वादाने सुखावलेले त्रिकूट त्यांच्या मार्गदर्शनाने दंडकारण्याच्या दिशेने निघालं. घोर अशा दंडकारण्यात प्रवेश करताच ही भूमी तपस्वी जनांची आहे हे रामाच्या लक्षात आलं. जागोजागी दर्भ पसरले होते. अनेक ऋषीमुनींच्या तपस्येने येथील परिसर अत्यंत तेजस्वी दिसत होता. विविध वृक्ष, वेली, फुले, फळे, पशु, पक्षी, कीटक, सरोवरात अप्सरा असा हा रम्य परिसर होता. वैश्वदेव यज्ञयागादी कर्मे वेद पठणाने वातावरणातील पावित्र्य सात्विकतेत भर घालत होते. अनेक तपस्वी मुनी, वल्कलधारी, ज्ञानी, वृद्ध ऋषी, मिताहारी यांचा तिथे वास होता. रामाला पाहताच सगळे रामाला सामोरे आले. या तिघांचे त्यांनी स्वागत केले. रघुनंदन, धर्मपालक, कीर्तिमान, सर्वाश्रय दाता अशा विशेषणांनी रामाची स्तुती केलेली आहे. तिघांना जल अर्पण केले आणि त्यांचा यथायोग्य असा सत्कार केलेला आहे. यानंतर घोर अशा दंडकारण्यात त्यांचा वास सुरू झाला. चालत चालत ते विराध वनात गेले. हा विराध प्रचंड पर्वताप्रमाणे होता. तो नरभक्षक होता. खोल डोळ्यांचा, प्रचंड जबड्याचा, विराट आकाराचा, अक्राळ विक्राळ असा तो राक्षस होता. व्याघ्रचर्म शरीराला गुंडाळलेले, दात रक्ताने माखलेले असे त्याचे भयंकर रूप होते. 8 महासिंहांची मढी खांद्यावर, दातांसह हत्ती, हरणे यांची शिरे, लाल भडक जिव्हा, आरक्त नेत्र अशा त्याला पाहताच भयाने धडकी भरावी. त्याने क्षणात सीतेला उचलले. ही माझीच कांता आहे, तेव्हा आता हिच्याशी विवाह करतो अशी भाषा तो बोलू लागला. अत्यंत अहंकाराने उन्मत्त झालेला तो म्हणू लागला, जव नावाचा राक्षस आणि शतरुधा यांच्या उदरी मी जन्मलो. मी अच्छेद्य व अभेद्य आहे. मला सर्व राक्षस विराध नावाने ओळखतात. हे वन सुद्धा माझ्याच नावाने विराध वन म्हणून ओळखले जाते. अच्छेद्य व अभेद्याचा वर मला महादेवाने दिलेला आहे. याचे कारण मी खूप तपस्या केलेली आहे. ब्रह्मदेवाची आराधना सुद्धा केलेली आहे. श्रीरामाने ते ऐकले. नंतर सीतेला उचलले असं त्याची निर्भत्सना केली तरीही तमोगुणी विराधावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याचा तो अवतार पाहून क्षणभर रामाच्या घशाला कोरड पडली. तरीही तो सावध झाला. आपल्या बाणांनी त्याला घायाळ करण्याचा प्रयत्न केला. विराधाचे विकट हास्य चालूच होते. शेवटी राम आणि लक्ष्मण यांनी त्याचे दोन्ही हात धडापासून वेगळे केले. तसा हा विराध व्याकुळ झाला. त्याचा प्राण जाता जाईना. त्याही परिस्थितीत त्याने श्रीराम आणि लक्ष्मण यांना ओळखलं, आपली हकीकत सांगितली. फार पूर्वी तुंबरू नावाचा मी गंधर्व होतो. मी अप्सरांच्या सह विलासात मग्न होतो तेव्हा कुबेराने मला शाप दिलाय. कुबेराच्या शापाने मला हे रूप मिळाले. त्यानेच मला तुमची भेट झाल्यावर मुक्ती मिळेल असं सांगितलं होतं. जेव्हा तुम्ही माझे हात तोडलेत तेव्हाच मला मुक्ती मिळणार हे समजले असे म्हणत तो कोसळला. देह सोडताना तो म्हणाला, इथून जवळ धर्मात्मा असणारे परम तपस्वी असे शरभंग ऋषी यांचा आश्रम आहे. तुम्ही त्यांच्या आश्रमात जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. लक्ष्मणाने एक मोठा खड्डा खणला. रामाने आपल्या चरणाने याला मुक्ती दिलेली आहे. शस्त्राघाताने त्याचा मृत्यू नव्हता. यास्तव चरण सामर्थ्याने रामाने त्याला मुक्ती प्रदान केली. यानंतर ते तिघे शरभंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने निघाले. दुर्गम अशा वनात शरभंग ऋषींच्या आश्रमाच्या लगत हे त्रिकूट पोहोचले तेव्हा त्यांना विलक्षण दृश्य दिसलं. ते म्हणजे देवांचा राजा इंद्र स्वतः शरभंग ऋषींकडे आला होता. तो स्वतःचा दिव्य रथ घेऊन शरभंग ऋषींना स्वर्गात नेण्यासाठी आला होता. इंद्राने आपला मानस ऋषींना सांगितला. ऋषींनी स्वर्गात येण्यास ठाम नकार दिलाय. साक्षात श्रीराम, जानकी आणि लक्ष्मणासह इथे येणार आहेत. तो धर्मात्मा आहे. धर्माचे महान कार्य दशाननाचा वध त्याच्या हातून घडणार आहे. तेव्हा रामाचे दर्शन होईपर्यंत मी स्वर्गात येणार नाही. तिघे आश्रमात आले तेव्हा इंद्र स्वलोकी परतला. शरभंग ऋषींनी त्यांचे स्वागत केले, पाद्यपूजन केले, रामस्तुती केलेली आहे. स्वतःला रामदर्शन कसं झालं
याचं ते समुखाने कथन करतात. त्याचबरोबर तुमच्या आमच्यासारख्या वाचकाला सुद्धा ते बोध करतात बरं का. आमच्यासारख्या वाचकांना किंवा श्रोत्यांना ते काय बोध करतात तर, रामा, माझ्या जीवनात मी धर्मपालन केले. कर्तव्यपालन कर्मानेच जीवाला आत्मस्थिती प्राप्त होते. उत्तम कर्माने पितृलोक सुद्धा प्राप्त होतो. पुण्यकर्माच्या ओढीने स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गात भोग असतात. हे भोग जीवाचे पतन घडवतात. यास्तव भोग हे क्षयरोगाप्रमाणे मानावेत. रामा, मी आयुष्यात एकच साधना केली, ती म्हणजे माझी सर्व कर्मे रामार्पण केली. रामनामाचे नित्य स्मरण केले. यामुळे इंद्रिये शांत झाली. नित्य रामस्मरणाने तुझेच ध्यान केले. जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त. यानुसार मला तुझे दर्शन होते आहे. शरभंग ऋषीने रामदर्शन कसे होते हे सविस्तर कथन केले आहे. काय म्हटलेलं आहे की 1 कोटी नामस्मरण केलं तर जन्मस्थान शरीराचं स्थान आहे ते सुधारतं. 2 कोटी जप केला तर सुख आणि द्रव्य प्राप्ती होते. 3 कोटी नामजप केला तर यश आणि कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरण केलं तर संसार सुख मिळतं. 5 कोटी नामस्मरण केल्यास बुद्धीचे आणि ज्ञानाचे स्फुरण होते. बुद्धीमध्ये ज्ञानाचं स्फुरण होतं. 6 कोटी नामस्मरण केलं तर विकार नाश पावतात. 7 कोटी नामस्मरण केल्यास प्रपंच आणि परमार्थ उत्तम घडतो, अनुकूलता येते. 8 कोटी जप केल्यास मृत्यू सुधारतो, साक्षात भगवंत बोलावतो. 9 कोटी जप झाल्यास सगुण साक्षात्कार होतो, स्वप्नात देवदर्शन होते. 10 कोटी जप झाल्यास संचित जळून जातं असं म्हटलेलं आहे. 11 कोटी नामस्मरण केल्यास क्रियामाण तिन्हीचा विनाश होतो. 12 कोटी जप केल्यास प्रारब्ध सुसह्य होतं. 13 कोटी जप केल्यास आत्मसमर्पण परमात्मचरणी घडते. शरभंग ऋषींचे हे उदात्त विचार ऐकून राम सहज म्हणाला, मीच तुम्हाला हवा तो लोक प्राप्त करून देतो. निष्काम उपासना करणाऱ्या ऋषींनी हे सारं हळूवार नाकारले. श्रीरामाने ऋषींना विचारलं, आम्ही येथे राहू का? तेव्हा शरभंग ऋषींनी त्यांचे हित लक्षात घेता स्पष्ट नकार दिला. त्यापेक्षा इथूनच जवळ सुतीक्ष्ण मुनींचा आश्रम आहे. आपण मंदाकिनी नदी पार करून तिथे जावं आणि तरीही रामा थोडा वेळ इथे विश्राम करावा आणि मग पुढे जावं असं विनंती अशी केलेली आहे. शरभंग ऋषी श्रीरामाच्या सन्मुख पद्मासनात बसले. श्रीरामाने आपली करुणामयी दृष्टी त्यांच्यावर टाकली. योगाग्नीने त्यांनी अग्नी प्रज्वलित केल्या. तुपाच्या आहुत्या त्यात घातलाय. त्यानंतर स्वतः ते अग्नीत प्रविष्ट झाले. सारा देह भस्मीभूत झालाय. त्यांची काया पूर्णांशाने बदलली. देह सतेज कुमार दिसू लागला. अग्नीच्या झेपावणाऱ्या ज्वालांसह ते ब्रह्मलोकात गेले. साक्षात ब्रह्मदेव त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. शरभंग ऋषींना पाहताच ब्रह्मदेव म्हणाले, महामुने, आपले या लोकी स्वागत आहे. ज्यांना स्वर्गी नेण्यासाठी देवराज इंद्र रथ घेऊन स्वतः येतो, ज्यांच्या स्वागतासाठी ब्रह्मदेव स्वयं स्वर्गद्वारे तिष्ठत उभे राहतात, त्यांचे तपस सामर्थ्य किती विलक्षण होते याचा अंदाज आपल्याला नक्कीच येतो. मनोमनी श्रीरामाने त्यांना नमन केले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन हे त्रिकूट जे आहे म्हणजे राम, लक्ष्मण आणि सीता हे त्रिकूट मंदाकिनी नदी पार करून सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमाच्या दिशेने निघाले. शरभंग ऋषी स्वर्गात गेल्यावर रामाला भेटण्यासाठी अनेक ऋषी आले. त्यात वैखानस, वालखिल्य, संप्रक्षाल, अश्मकुट्ट, पत्राहार, तापसी होते. तसेच काही गळ्यापर्यंत असलेल्या पाण्यात एका पायावर उभे राहणारे, काही भूमिशयन करणारे, कर्मयोगी, जलाहारी, वायुहारी, शमदमयुक्ताहारी, ओले वस्त्र धारण करणारे, पंचाग्नी साधना करणारे, तपोनिष्ठ, ब्रह्मविद, धर्मज्ञ सारेच आले. या सर्वांनाच राक्षसांकडून जाच होता. राक्षसांपासून संरक्षणाची मागणी करण्यासाठी हे आले होते. रामाला अवतार करायची जाणीव झाली. तत्काळ रामाने त्या सर्वांना अभय दिलेले आहे. यांच्या नाशासाठीच मी पितृआज्ञेने वनवास पत्करला आहे असं रामाने सांगितलं. नंतर राम, लक्ष्मण, सीतेसह सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात प्रवेश करते झाले. मुनींनी तिघांचं चांगलं स्वागत, सन्मान केला. जेव्हा हे पोहोचले तेव्हा मुनी जपानुष्ठानात होते.
श्रीरामाला पाहताच अनुष्ठान सोडले आणि सामोरे आले. मी दशरथ नंदन, राम परिचय देत म्हणाला. मुनी म्हणाले, रामा, तू येणार म्हणून मी प्रतीक्षाच करीत होतो. ज्याच्या प्राप्तीसाठी साधने, जपादी, अनुष्ठान करायचे ते ध्येयच माझ्यासमोर सगुण साकार झाले, तेव्हा आता साधनेची आवश्यकताच काय? सुतीक्ष्ण मुनी येथे उपासनेचे जणू मर्म सांगत आहेत. साधू संत ज्ञानी आले तर मूर्तीपेक्षा त्यांचे पूजन शास्त्राने श्रेष्ठ मानलेले आहे. याला संत वचन प्रमाण आहे. देव सारावे परते, संत पूजावे आरते. तर नाथ महाराज सांगतात, संत माझ्या सगुण सजीव मूर्ती, तर देव माझ्या निर्जीव मूर्ती आहेत. रामा, तुझ्या आगमनाने मला आयताच सत्संग लाभलाय. सत्संगतीत साधनेशिवाय साध्यप्राप्ती असते, तेव्हा आता साधना नकोच. सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, एक दिवस त्या आश्रमात सर्वांचा निवास होता. या कालावधीत संध्यावंदन केल्यावर अत्यंत नम्रभावे राम म्हणाला, मुने, आम्ही येथे फार राहणार नाही, तेव्हा यापुढे आम्ही कुठे राहावे याचं कृपया मार्गदर्शन करावे. रामाच्या प्रश्नाला उत्तर देत सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, दंडकारण्य हा परिसर अत्यंत रम्य आहे. ही तपोभूमी आहे. या ठिकाणी अनेक पशुपक्षी नांदतात. याच अरण्यात तुम्ही पर्णकुटी बांधून राहा. रामा, वाटेत मांडकर्णी ऋषींचा आश्रम आहे. या आश्रमात जा. मांडकर्णी ऋषींचा आशीर्वाद घेऊन पुढे जा. सुतीक्ष्ण मुनींची आज्ञा रामाने पाळली आहे. मुनींचे आशीर्वाद घेऊन तिघे मांडकर्णी ऋषींच्या आश्रमाच्या वाटेकडे निघाले. पंचाप्सर तीर्थ या तीर्थाच्या तीरावर असणाऱ्या मांडकर्णी उर्फ मंदकर्णी ऋषींच्या आश्रमात हे पोहोचलेत. पंचाप्सर हे सरोवर ऋषींनी आपल्या तपोबलाने निर्माण केलेलं होतं. सलग 10,000 वर्ष सातत्याने त्यांनी तप केलेलं आहे. या काळात अन्न पाणी वर्ज्य करून हे ऋषी केवळ वायुभक्षण करून राहिलेले होते. त्यांच्या तपाचा इंद्रानं धसका घेतला. स्वर्गीच्या 5 अप्सरा त्याने मांडकर्णी ऋषींची सेवा करायला पाठवल्या. या 5ही जणींनी ऋषींना आपला पती म्हणून स्वीकारलेले. त्या ऋषींची मनोभावे सेवा करीत राहिल्या. ऋषींचं तप इतकं महान होतं की या अत्यंत अनासक्त वृत्तीने त्या अप्सरा त्यांनी कसपटासमान मानलेल्या आहेत. अंतर्निष्ठ ऋषी बहिरंगातील अप्सरांकडे पाहतही नसत. यानंतर बराच काळ सेवानंद प्राप्त झाल्यानंतर त्या स्वगृही परतल्या. या राम, लक्ष्मण आणि सीता यांनी ऋषींचं दर्शन घेतले, पूजन करून आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याच आज्ञेने ते अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे निघालेले. या स्थानापासून 4 योजना अंतरावर अगस्ती बंधूंचा आश्रम आहे. अगस्तींचा आश्रम आहे. हा आश्रम अतिशय सुंदर, वृक्षांची घनदाट झाडी आहे, फुलझाडे, फळझाडे आहेत, निर्मळ जळाची तळी आहेत. हंस, कर्कोचे, चक्रवाक पक्ष्यांनी हा प्रदेश गजबजलेला आहे. शुद्ध जलप्रवाह, मेघांसारखे डोंगर असा सौंदर्याने बहरलेला हा प्रदेश आहे. आणि तिथेच अगस्ती बंधूचा आश्रम आहे असं म्हटलेलं आहे. हे त्रिकूट दंडकारण्याच्या दिशेने निघालं. इथे वातापी आणि इलवल नावाचे 2 महाक्रूर असे राक्षस राहायचे पूर्वी. या वाटेवर ब्राह्मण वेशात ते फिरत असत. कोणी ऋषी दिसला तर त्यांना भोजनाला आमंत्रण करीत. वातापीला शिजवून त्याचे मांस इलवल खाऊ घालत असे. ऋषींचे भोजन झाले की इलवल हातात जल घेऊन मंत्रोच्चार करून वातापीला बाहेर येण्यास सांगे. तो ऋषींचे पोट फाडून बाहेर येई आणि मग दोघे त्यांना खाऊन टाकीत. या दोघांचा समाचार घेण्यासाठीच अगस्ती ऋषी तिथे आले. हा दक्षिण प्रांत या 2 बंधूंना ठार करून त्यांनी सुरक्षित केला. कसा तर अगस्ती ऋषी इथे आले. त्यांनी भोजन घातले, वातापीला भक्षण केले. नेहमीप्रमाणे इलवलाने हातात जल घेऊन वातापीला बाहेर यायला सांगितलं. तेव्हा अगस्ती ऋषी हसत हसत म्हणालेले आहेत, अरे इलवल, मी वातापीला पचवलंय. तो यमलोकी गेला, आता परत कसं येईल? हे बोल ऐकताच इलवल सुडाने पेटलाय. अगस्ती ऋषींवर धावून आलाय. अगस्ती सावध होते. त्यांनी आपली यौगिक प्रखर दृष्टी त्याच्यावर टाकतात तो जळून गेला. या दोघांच्या मृत्यूने आश्रम सुरक्षित झाले. अगस्ती ऋषी धर्मसाधना, देवसाधना करू लागले. हा दक्षिण प्रांत त्यांनी मुक्त केला होता. त्यांचा पराक्रम त्रिभुवनात प्रख्यात आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीतेसह इथे पोहोचले. यांनी त्यांचं आदरातिथ्य केलेलं आहे, स्तुती केलेली आहे आणि अनिवार बाणांनी युक्त असं दिव्य चाप दिलेले आहेत. सुवर्ण म्यानाचे खड्ग दिलेले आहे. तेजस्वी असं कवच दिलेलं आहे. दशाननाशी युद्ध करण्यासाठी गरजेनुसार इंद्ररथ प्राप्त व्हावा यास्तव दिव्य मंत्र त्यांनी दिलेला आहे.
या सगळ्या भेटी रामाने प्रसाद म्हणून स्वीकारल्या. रामाला यावेळी प्रकर्षाने आपल्या कार्याची जाणीव झालेली आहे. यानंतर अगस्त्य ऋषींनी रामाला दंडकारण्याची कथा सांगितली. इक्ष्वाकू कुळातील एका धर्मसंपन्न राजाने अनेक वैदिक कर्मे, यज्ञयाग इत्यादी केलं. दंड हा त्याचाच एक पुत्र. त्याला राजाने मधुमत्त नावाचे राज्य बहाल केले. काही काळ दंडाने धर्मानुसार उत्तम राज्य केलं. नंतर मात्र त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याने शुक्राचार्यांची कन्या अरजा हिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अन्याय केलेला आहे, भोग घेतलेला आहे. भयभीत झालेल्या तिने ही वार्ता आपल्या पित्याला सांगितली. संतापलेल्या शुक्राचार्यांनी शाप दिला की हा दुष्टभोगी पापी त्याच्या राज्यासह वैभवासह नष्ट होईल. परिणामी दंडाचं राज्य भस्म झालं. पाऊस पडेना, पशु पक्षी वृक्ष सारच नष्ट झाले आणि नंतर हा प्रदेश दंडकारण्य म्हणून ओळखला जाऊ लागला. हे सर्व रामादी तिघांनी श्रवण केलेलं आहे. अगस्त्य ऋषींनी रामांचा असा याप्रमाणे दिव्य सत्कार केलाय, संरक्षक असा दिव्य मंत्र दिलाय. आणि यानंतर आम्ही कोठे वास करावा असं रामाने विचारल्यावर पंचवटी हीच दक्षिण गंगा आहे, तेव्हा तुम्ही येथे वास करावा असं अगस्तीने त्यांना सुचवलं. त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन तिघे पंचवटीच्या दिशेने निघाले. चालता चालता रामाला एक प्रचंड गृध पक्षी दिसला. अत्यंत पराक्रमी बलशाली असं त्याचं बाह्य दर्शन होतं. रामाला तो राक्षसच वाटला. तेव्हा राक्षसच रूपी पक्षाला मारण्यासाठी रामाने बाण काढला. त्याचवेळी तो पक्षी अत्यंत मधुर वाणीने अत्यंत नम्रतेने बोलू लागला. रामा, मी आणि तुझा पिता दशरथ आम्ही दोघे मित्र होतो. माझे नाव जटायू आहे. या नात्याने मी तुझा काकाच आहे असं समज. तेव्हा बाणांचे काही काम नाही. नंतर मग या जटायूनं रामाला सृष्टीच्या प्रारंभाची कथा सांगण्यास सुरुवात केली. सृष्टीचा आरंभ कसा झाला, काय काय कसं कसं निर्माण झालं, कश्यपांची एक मनु नावाची पत्नी, तिने 4 वर्णाच्या मानवांना कसा जन्म दिला, हे सगळं सांगितलंय. दशरथांच्या युद्धकथा रामाला सांगितल्या आहेत. स्वतःचाही परिचय त्यांनी करून दिलाय. राम अत्यानंदित झाला. या तिघांबरोबर जटायू सुद्धा पंचवटीत आला. जानकीचे रक्षण करणे हेच ध्येय घेऊन जटायू त्यांना सामील झाला. चालत चालत चौघे पंचवटीत आले. फुलांचा बहर आलेली ही पंचवटी रामाने पाहिली. फळे, फुले, दर्भ, पाणी हे मुबलक उपलब्ध आहे अशी जागा रामाने निवडली. तिथेच आश्रम बांधावा अशी इच्छा प्रकट केली आहे. स्वच्छ, समतल, सुंदर स्थान निवडलंय. जवळच पर्वतरांगा, विविध वृक्ष होते. या रमणीय वातावरणातील स्थान निश्चित केले. लक्ष्मणाने फांद्या, पर्ण वापरून सुरेख आश्रम म्हणजे पर्णकुटी तयार केली. श्रीरामाने सीतेसह तो आश्रम पाहिला. राम अतिशय प्रसन्न झाला. अत्यानंदित रामाने लक्ष्मणाला या सुरेख कर्माबद्दल आलिंगन दिले. त्यात वात्सल्य ओतप्रोत भरलेलं होतं. परिणामी लक्ष्मण म्हणाला, रामा, मला पिताश्री महाराज दशरथ यांनीच आलिंगन दिले असं वाटलं. याच आश्रमात सारे सुखाने राहू लागले. शरद ऋतू संपला, हेमंत आला, निसर्ग खऱ्या अर्थाने फुलला. थंडीचा मोसम होताच दव, बाष्प यांनी वन झाकून जाई. शेतात पिके तरारली. त्याच वातावरणात बोलताना न राहून लक्ष्मणाने कैकेयी मातेची निंदा केली. तेव्हा राम समजुतीच्या स्वरात म्हणाला, कैकेयी मातेची निंदा नको. त्यापेक्षा भरताचे प्रेम, त्याग याचे स्मरण ठेवून त्याविषयी बोल. तिघांनीही गोदावरी दक्षिण गंगेत स्नान केलं आणि ते आश्रमात परतलेत. एक दिवस तिघांनी नदीत स्नान केलं. अन्निके, होम, पूजा वगैरे पूर्ण केले. तिघे आश्रमात बोलत राहिले. त्याचवेळी दशाननाची बहीण शूर्पणखा तिथे गेली. श्रीरामाचे सात्विक रूप पाहताच ती भाळली. त्याचे क्षात्रतेज तिच्या नजरेतून सुटले नाही. ते राजबिंडे रूप पाहताच ती कामविव्हळ झाली. स्वतःचे रूप, वय तिला ओंगळ वाटू लागले. आता तिने मायावी, मनोहर, नाजूक रूप धारण केलंय आणि मनात विचार केलाय की मी आता याची भार्या होईन. ती रामासमोर आली आणि रामाला विचारू लागली, तू कोण? रामाने त्याच्या सरळ स्वभावानुसार सांगितलं, मी दशरथ यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. राम हा माझा धाकटा बंधू आणि ही माझी भार्या सीता. आता शूर्पणखेनं स्वपरिचय अहंकाराने रामाला दिला. ती म्हणाली, रामा, मी काय सांगते ते नीट ऐक. रावण जो अत्यंत पराक्रमी आहे, ज्याने सर्व देवांना बंदिवासात ठेवले, त्याची मी भगिनी आहे. माझा दुसरा भाऊ कुंभकर्ण हाही पराक्रमी असून वीर योद्धा आहे. विभीषण हा माझाच भाऊ जो धर्मात्मा आहे.
खरं दूषणासारखे माझे बंधू आहेत, ज्यांच्याजवळ प्रचंड सेना आहे. ते माझ्यासह याच वनात जनस्थान इथे राहतात. मला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. ही अत्यंत कृश असणारी स्त्री तुला योग्य नव्हे. मी तुला नाना प्रकारे विलासी भोग देईन. तिचे ते बोल ऐकून रामाला हसूच आले. अत्यंत संयमाने मधुर वाणीने तो तिला म्हणाला, देवी, मी गृहस्थाश्रमी आहे, पण माझा बंधू बलवान, सुंदर, सुशील आहे, तेव्हा तू त्याच्याशी विवाह कर. आता ती काममोहित स्त्री लक्ष्मणाला विनंती करू लागली, तू माझ्याशी विवाह कर. या दंडकारण्यात तू मुक्तपणाने वावर करू शकशील. लक्ष्मणाने हे ऐकले आणि तिला म्हणाला, अगं, मी माझ्या बंधूचा सेवक दास आहे. माझ्याशी विवाह करून तू दासी होशील. त्यापेक्षा तू माझ्या ज्येष्ठ भावाशीच विवाह कर. त्याची द्वितीय भार्या हो. हे ऐकताच ती विवेकहीन स्त्री पुनश्च रामाकडे आली आणि त्याला म्हणू लागली, मी तुझ्याशीच विवाह करणार. मी राक्षसीण आहे. तुझ्या या कृश भार्येला मी आत्ताच खाऊन टाकते. मग तिने भयानक रूप धारण केले. सीतेवरती धावून जाणार तोच रामाने हुंकाराने तिला जागच्या जागी खिळवून ठेवले आणि लक्ष्मणाला आज्ञा केली की हिला अवयवहीन कर. हीच तिला योग्य शिक्षा आहे. त्याच क्षणी क्रोधित लक्ष्मणाने तलवारीने तिचे नाक आणि कान दोन्ही कापले. विद्रूप झालेली ती वेदनेने किंचाळत वनात निघून गेली. तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाला, आता आपल्याला आपले जे शत्रू त्या राक्षसांच्या मागे जावे लागणार नाही. हे आपल्या सर्व शत्रूंना आपल्या समोर आणेल. तेव्हा आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तमोगुणी जनांचे हेच वैशिष्ट्य आहे की ते समाजात जातात तेव्हा आपल्या गुणांच्या सर्वांना एकत्र करतात. अपमानित झालेली शूर्पणखा आपला बंधू खर याच्यापाशी गेली. आपली दुर्दशा करणारे 2 सामान्य मानव असून ते वनवासी राजपुत्र आहेत, तेव्हा त्यांचा सूड घे अशी आज्ञा त्याला केली. खर हाही तमोगुणी राक्षसच होता. त्याच्यापाशी 14 सहस्र राक्षसांची सेना होती. या सेनेसह तो रामावर चाल करून गेला. रामाने 14 सहस्र राक्षस अत्यंत पराक्रमाने ठार केलेले. या सर्वांचा संहार केला तेव्हा खर आपला बंधू दूषण याच्याकडे गेला. त्याच्याकडेही 14,000 राक्षस सैन्य होतं. तोही आपले सैन्य घेऊन रामावर चाल करून गेला. रामाने त्यांचाही संहार करून सर्वांना यमलोकाची वाट दाखवली. यानंतर अपमानित खर रामासमोर आला. रामाने त्याला तसेच दूषणालाही यमसदनी धाडले. सरते शेवटी 5,000 राक्षस सेनेसह त्रिशीर आला. त्यांचे भयंकर युद्ध झाले. युद्धात अतुलनीय पराक्रमाने रामाने सर्वांचा पाडाव केला. हा इतका पराक्रम करण्यास रामाला फार काळही लागला नाही. केवळ 1.5 मुहूर्तात त्याने सर्वांचा वध करून मोक्षास नेले सगळ्यांना. या लोकविलक्षण पराक्रमाने स्वर्गातील देव संतुष्ट झाले. सर्वांनी रामाची स्तुती केलेली आहे. या युद्धात रामही थोडा घायाळ झाला, पण विजयश्री सुद्धा प्राप्त झाली. वनातील अनेक मुनी, अगस्तींसह अनेक ऋषी रामाकडे गेले आणि त्यांनी रामाचं अभिनंदन केलेले. आता मुनी निर्भय झाले. रामाचा पराक्रम आणि दंडकारण्याची सुरक्षितता पाहून सीता सुद्धा सुखावली. पण इकडे अत्यंत अपमानित झालेली शूर्पणखा आता रौद्र रूप धारण करून आपल्या ज्येष्ठ बंधूकडे रावणाकडे गेली. आपल्याला विद्रूप करणाऱ्या तसेच खर विदूषण व त्रिशिरांसह त्यांच्या राक्षसगणांना यमसदनाला पाठवणाऱ्या 2 सामान्य मानवांचा असामान्य पराक्रम तिने स्वमुखाने त्याला सांगितला. रावणाला डिवचण्यासाठी ती म्हणाली, बंधो, मी येथे जाणीवपूर्वक आले आहे. हे दोघे दशरथ पुत्र असून अयोध्येचे युवराज आहेत. त्या रामाची पत्नी त्रिभुवनातील सुंदर स्त्री आहे. ती खरे तर तुला शोभून दिसणारी आहे. तेव्हा तू तिच्याशी विवाह करावास हे सुचवण्यासाठी मी इथे आले आहे. तेव्हा हे लंकापती, या सर्वांचा तू सूड घे. अत्यंत भोगी कामुक असणारा रावण या वचनाने सीतेला पाहायला अधीर झाला. त्याने आपल्या सल्लागाराला बोलवले. अकंपन हा रावणाचा सल्लागार. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने हा सुद्धा अविवेकीच होता. याने रावणाला सीतेचं अपहरण करण्याचा सल्ला दिला. विवेकहीन रावणाला क्षणार्धात तो पटला. त्याने तत्काळ मारीचाला पाचारण केले. राजाज्ञाच असल्याने आपल्या आश्रमात असलेला मारीच रावणाकडे गेला. तेव्हा रावणाने आपला मानस बोलून दाखवला. रावण म्हणाला, मी आत्ताच जनस्थानात जाऊन राम लक्ष्मणांना ठार करतो. मारीचाने रावणाला सावध केले. रावणा, राम म्हणजे मदोन्मत्त हत्तीच आहे. तू त्याच्या समोर नुसता उभाही राहू शकणार नाहीस. तेव्हा युद्धाची बातच नको. तो केवळ नर नाही तर तो नररूपातील सिंह आहे. त्याचा पराक्रम अतुलनीय आहे. हा ऐकताच रावणाचा आवेश थोडासा ओसरला, पण तो तात्पुरताच. शूर्पणखेने पुनश्च त्याला डिवचला. रावणाचीच निर्भत्सना केली. त्याच्या पौरुषावर शंका व्यक्त केली. तेव्हा मात्र मनाचा निर्धार करून रावण
पुन्हा मारीच्याकडे गेला. आता त्याने स्पष्ट शब्दात मारीच्याकडे सीताहरण कार्यात मदतीची मागणी केली. मारीच्याने प्रथमतः रावणाला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. स्वानुभवाच्या जोरावर त्याने रामशक्तीचे वर्णन, त्याचा पराक्रम कथन केला. त्याच्याच चरण दर्शनाने व संस्पर्शनाने मी पूर्णतः बदललोय. मी मांस भक्षणाचा त्याग केलाय. आता हे वन मला राममय दिसतंय, ही प्रचिती सुद्धा सांगितली. आता मी दुष्कृत्य दुष्कर्मे सोडून दिली आहेत आणि योगाभ्यास आणि तपाचरण करीत आहे. मारीच्याने या प्रकारे कितीही कळकळीने सांगितले तरी रावण आपल्या भूमिकेवर मात्र ठाम होता. मारीच्याला सीताहरण कार्यात त्याने सुवर्णमृगाचे रूप धारण करून सहाय्य करण्यास परत सांगितले. मारीच्याने रावणाला या ठिकाणी गीतारूपी बोध केलेला आहे. तो सांगतोय, हे राजा, सतत प्रिय वचन म्हणजे गोड बोलणारे सहज मिळतात, पण अप्रिय तरीही सत्य वचन बोलणारा आणि ऐकून घेणारा हे दोघेही दुर्मिळ. अनेक सद्गुणांनी युक्त असणारा राम आपली कैकेयी माता आणि पिता दशरथ यांच्या इच्छेनेच हा राज्य आणि सर्व भोगांचा त्याग करून दंडकारण्यात आलेला आहे. या साक्षात धर्म रामरूपात अवतरला आहे. हा साधू वृत्तीचा सत्याचरणी पराक्रमी असून देवराज इंद्राप्रमाणे जगताचा प्रभू आहे. राम अग्निप्रमाणे प्रज्वलित आहे. धनुष्य खड्ग हे त्या अग्नीचं जणू इंधन आहेत, तर बाण ही त्याची ज्वाळा आहे. राम सहसा क्रोधित होत नाही, पण जर तो रणांगणात आला तर त्याच्या त्या वर्षावासमोर तू प्रवेश सुद्धा करू शकणार नाहीस. त्याचे तेज पराक्रम अतुलनीय असून सीता ही त्याची धर्मपत्नी आहे. तिला रानातून आणणे हे तुझे सामर्थ्य नाहीच. आपली स्वतःची शक्ती आणि रामाची अलौकिक शक्ती हे सर्व जाणून घे आणि निश्चितपणे तुझ्या हिताचा निर्णय घे. वेळ प्रसंगी विभीषण, तुझे मंत्री या सर्वांचा सल्ला घे. मी तुला इतकेच सांगतो की तू रामा इतका सामर्थ्यवान नाहीस, तेव्हा रामाशी युद्ध करणे तुझ्या हिताचे नाही. मारीच्याचा इतका सगळा बोध रावणाने ऐकला तरी पालथ्या घड्यावर पाणीच. अहंकाराने युक्त रावणाने मारीच्याची अत्यंत वाईट शब्दात निर्भत्सना केली आणि राजाज्ञा म्हणून त्याला सीताहरण कार्यात मदत करण्याची आज्ञाच केली. क्षणभर मारीच अंतर्मुख झाला. रामास म्हणाला, रावणा, मी आता मारीच म्हणतोय की रावणा, मी सुवर्णमृग रूप धारण केले तर रामाच्या हातून मृत्युमुखी पडेन आणि मोक्षपदास पोहोचेन. तुझी आज्ञा पाळली नाही तर तू ही मृत्यूदंड देशीलच. तुझ्या हातून आलेला मृत्यू मला अधोगतीला घेऊन जाईल, तर श्रीरामाच्या हातून मृत्यू आला तर मी माझा उद्धार निश्चितच होईल. म्हणून रामाकडून मृत्यू मी स्वीकारतो. तरीही एक गोष्ट निश्चित लक्षात ठेव, सीताहरणाने तू स्वतः आप्तजनांसह यमसदनी निश्चित जाशील. यावेळी मरीच्यानं रावणाला जो उपदेश केलाय तो मारीच गीता या नावाने रामायणात आलेला भाग आहे. असो, सुवर्णमृग रूप घेऊन राजाज्ञा पाळणे आणि स्व उद्धार करून घेणे हा मारीचाचा निर्धार झाला. तेव्हा रावण म्हणालाय की मारीच्या, माझ्या इच्छेला मान देऊन तू निघालास हे फार बरे झाले. तू खरा मारीच आहेस. आता ह्या रथावर जो रथ रत्नांनी सजवला आहे, ज्याला पिशाच्या मुखाचे गाढव लावले आहे, त्यावर तू चढ. तू सीतेच्या मनात मृगाविषयी आकर्षण निर्माण कर. तू दूर पळ, तेव्हा मी सीतेला बळजबरीने घेऊन जाईल. मारीच्याने सुवर्ण रूपाचे मृग धारण केले. मारीच्यासह रावणाने सुद्धा रामाश्रम पाहिला. मारीच रूप पालटून आश्रमाच्या आसमंतात फिरू लागला. शिंगे इंद्रनील मण्यांप्रमाणे, मुख कमलाप्रमाणे रक्तवर्ण, चेहऱ्यावर धवल कृष्ण ठिपके, दोन्ही कुशी पांढऱ्या शुभ्र, खूर वैदुर्याप्रमाणे, शेपूट इंद्रधनुष्याप्रमाणे, रंगीत कांती सते चकचकीत असे मोहक मृगरूप त्याने धारण केले. तो विलक्षण मृग सीतेने फुले वेचताना पाहिला. तिला अतिशय हर्ष झाला. तिने रामाला बंधूसह बोलवले. तो सुरेख मृग दाखवला. ती म्हणाली, आपण याला आपल्यापाशी ठेवूया. जेव्हा अयोध्येत परतू तेव्हा याला आपल्या बरोबर घेऊन जाऊ. लक्ष्मण मात्र साशंक होता. उघडपणे तो रामाला म्हणालाय, कदाचित हा एखादा राक्षस असावा असं मला वाटतंय. त्यावर सीता म्हणाली, आर्य, याला पाहताच माझ्या सासवांना सुद्धा खूप आनंद होईल. हा जिवंत हाती आला नाही तर मारा, पण याला आणा. याच्या सुरेख कातड्यावर बसता तर येईल. गृहस्थाश्रमी रामाला पत्नीचा हट्ट पुरवावा लागला. राम निघताना पुन्हा लक्ष्मणाने मनातील शंका बोलून दाखवली. त्यावर रामाने उत्तर दिले, लक्ष्मणा, निर्भय राहा. पूर्वी अगस्त्य ऋषींकडून वातापी जसा मारला गेला तसाच हा मृगरूपी मारीच माझ्याकडून मारला जाईल. तू आणि जटायू
दोघे जानकीची काळजी घ्या. संकट कधीही कुठूनही येऊ शकते, तेव्हा सावध राहा. मृगवनासाठी वनात गेलेला राम मृगाचा पाठलाग करीत रामाश्रमापासून दूर गेला. रामाला मृगाला जिवंत धरणे झाले नाही. तो दूरवर पळत होता. शेवटी रामाने आपला नेम त्याच्यावर धरला आणि बाण सोडला. सुटलेल्या बाणाने मारीचाच्या शरीराचा वेध घेतला. त्याच क्षणी त्याने रामासारखा आवाज काढून हाका मारल्यात, हे सीते, हे लक्ष्मणा. बाणाने विदीर्ण झालेले शरीर क्षणात कोसळले. रामाला उमजले, लक्ष्मण म्हणत होता तेच खरे ठरले. आता माझ्या आवाजाचा परिणाम सीता आणि लक्ष्मणावर काय होईल. आणि त्याच क्षणी त्याचं अंतःकरण भयाने कापलं. रामाची आर्त हाक ऐकताच सीता भयभीत झालेली आहे. आपण तत्काळ आपल्या बंधूच्या मदतीस जावे असे ती म्हणाली आहे. लक्ष्मणाने परोपरीने समजावलं, ही राक्षसांची माया आहे. रामाचा पराक्रम मी जाणतो. सर्व देव जरी इंद्रासोबत आले तरी रामाचं बल नष्ट होऊ शकत नाही. त्या मृगाला मारून राम तत्काळच परतेल. पण लक्ष्मणाच्या वचनाने सीता क्रोधित झालेली आहे आणि क्रोधाने विवेक जातो. नेमकं तेच घडलंय. ती काही बाही बोलू लागली, तू क्रूर आहेस, तूच माझा गुप्त शत्रू आहेस, गोड बोलून तू मला फसवत आहेस, माझी अभिलाषा तुला असावी असं वाटते. यावर सुद्धा लक्ष्मणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. सर्व विधिलिखित जसं होतं तसतशा बुद्ध्या माणसाला त्यावेळी होतात. कितीही विवेकी माणूस असला तरी त्यावेळेस त्याची बुद्धी भ्रष्ट होते. लक्ष्मणाच्या चारित्र्याविषयी तिने उघडपणे संशय व्यक्त केला आणि तो सहन न होऊन जानकीला तिची स्वतःची काळजी घेण्यास सांगून रामाच्या दिशेने तो निघाला. लक्ष्मण रेखा वगैरे हा रामायणात आलेला, वाल्मिकी रामायणात हा नाही आहे हे लक्ष्मण रेखा वगैरे. असो, लक्ष्मण रामाच्या भेटीसाठी बाहेर पडला. तोच क्षण रावणाने साधला. साधू वेशात, मस्तकी शिखा, पायी खडावा, दंड, कमंडलू यासह राजाश्रमात तो आलाय. रावणाचे ते पापी रूप पाहून जनस्थानातील वृक्षसुद्धा स्तब्ध झाले. वारा स्थिरावला. सीता चिंतेत होतीच. त्याचवेळी रावणाने रामाश्रमात प्रवेश केला. सीतेचे सात्विक रूप पाहताच त्याला शूर्पणखेचे शब्द आठवले. सीता ओमचा जप करत होती. तेव्हा रावणाने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. हे साध्वी, तू कोण आहेस? या राक्षसांनी वेढलेल्या वनात एकटी कशी आहेस? वनात हिंस्त्र श्वापद आहेत, त्याचे तुला भय नाही का? हे ऐकताच तिची नजर वर झाली. साधूची भगवी वस्त्रे, बहिरंगातले दंड कमंडलू पाहून तिला कोणी तो विप्र असावा असं वाटलं. तिने त्याला बसण्यास चटई दिली, जल फळे दिली, त्याचे यथायोग्य स्वागत केले. साधूने परिचय विचारताच तिने राम, लक्ष्मण आणि स्वतःचा परिचयही दिला. नंतर सीतेने साधूस त्यांचा परिचय विचारला. तेव्हा रावणाने स्वमुखाने आपला परिचय देऊन खरे रूप प्रकट केले. तुला पट्टराणी करण्याच्या कामनेने मी इथे आलो आहे, रावण म्हणाला. सीतेने नकार दिला, कठोर शब्दात निर्भत्सना केली. माझा पती धीर नसताना तू आलास याचाच खरा अर्थ काय आहे तुझा तूच जाण, तू भ्याड आहेस. रावण ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने बळजबरीने तिला उचललंय आणि दक्षिण दिशेला जाऊ लागला. सीतेने आक्रोश केलाय. आर्यपुत्रांना हाका दिल्या आहेत, ते अरण्य रुदन ठरले आणि शेवटी रावणानं तिचे हरण केलेच. आपल्याला सगळा कथाभाग माहीत आहे. रावणाने जबरदस्तीने सीतेला नेताना जटायूने पाहिले. सीता आक्रोश करीत होती. केसात माळलेली फुले, काही अलंकार वगैरे तिने वाटेत टाकले. आता पश्चाताप होत होता. जटायू आणि रावण यांच्यात भयंकर महायुद्ध झालं. युद्धात रावणाच्या लक्षात आलं की जटायूला जिंकणं कठीण आहे. तेव्हा काही कपटयुक्ती योजावी असा विचार त्याने केला आणि याचं मुख्य कारण म्हणजे युद्ध करून रावण थकला होता. आता त्याने मधुर भाषेत जटायूशी संवाद साधलेला आहे. बोलत बोलत रावणाने जटायूला विचारलं, तुझे प्राण कशात आहेत? सात्विक वृत्तीच्या जटायूने सत्य कथन केले. तो म्हणाला, माझे प्राण माझ्या पंखात आहेत. आणि यावर जटायूने रावणाला विचारले, तुझे प्राण कशात आहेत? कपटी अशा रावणाने असत्याचा आधार घेतला आणि म्हणाला, माझे प्राण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहेत. थोडी विश्रांती मिळाल्यावर पुनश्च युद्ध सुरू झाले. असत्याचा आधार घेतलेला रावण आता संधीची वाट पाहत होता. लढता लढता जटायूने रावणाच्या अंगठ्याला जखम करण्यासाठी झेप घेतली. तोच रावणाने कपटाने त्याचे दोन्ही पंख छाटले. घायाळ झालेला जटायू विव्हळत जमिनीवर कोसळला.
जानकीचा आक्रोश ऐकून जटायू मदतीस जाण्यासाठी धडपडू लागला, पण आता सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. जानकीचा आक्रोश, रावणाने केलेला स्पर्श याने जटायू क्रोधित झाला, हळहळलाय, पण पंखात बळ नसल्याने असहायपणे पाहत राहिला. आता डोळ्यात प्राण आणून तो रामाची वाट पाहू लागला. राम येईपर्यंत प्राण धारण करण्याचा निर्धार, असह्य वेदना, अशा बिकट परिस्थितीत तो तळमळत राहिलाय. अशा रीतीने कपट नीतीचा अवलंब करून रावणाने जटायूला हरवलंय, जटायूचा पराजय केलेला आहे. इथे असत्याचा विजय झालेला दिसतो, पण तो अत्यंत अल्पकाळ असा असतो. रावणाचा पापाचा घडा भरायचा होता, म्हणून हे सगळं घडून आलंय. सीता आक्रंदत होती. कठोर हृदयाच्या रावणाला त्याची तमा नव्हती. तो तिला स्वसामर्थ्याचे पोवाडे ऐकवत होता, रामाचा भ्याडपणा बोलून दाखवत होता. अनासक्त जानकीने रावणाला होकार तर दिला नाहीच, उलट माझा पती आला तर तुझा मृत्यू निश्चित समज, अशी धमकी दिलेली आहे. आकाशमार्गाने जाताना सीतेला एका पर्वतावर काही वानरे दिसली, तेव्हा तिने आपले काही अलंकार खाली टाकले. रामाला आपल्या शोधाला येता यावे, हा त्यामागचा उद्देश होता. रावणाने सीतेला आपला महाल, वैभव, अंतःपुर दाखवलं. तू पट्टराणी झालीस तर हे सर्व वैभव तुझ्या पायी असेल, असं विनवलं. दृढव्रती पतिव्रता सीतेने स्पष्टपणे नकार दिलाय. अर्थातच रावणाचा धिक्कार केलेला आहे. आता रावण संतापला. त्याने सीतेला दाट वनात एकांतात ठेवलं. तिच्या भोवती पहारा करण्यासाठी अकराळ विक्राळ भयंकर राक्षसिणी ठेवल्या. सीतेला नजर कैदेत ठेवले. या राक्षसिणी तिला सतत घाबरवत. त्यांचे ते विकट रौद्र हास्य ऐकून सीता खरंच हतबल झाली. रावण तिच्या भेटीला गेला, तिला विनंती केली, पण सीतेचा निर्धार पाहताच तिला त्रास देण्यास राक्षसिणींना सांगितले. रावणाने स्वमुखाने आपली कीर्ती तिच्या पुढे गायली. सीते, माझे सामर्थ्य तू जाणत नाहीस. मी सागराला आटवू शकतो. जे देव शस्त्रधारी आहेत त्या सर्व देवांना मी बंदिवासात टाकले आहे. ते आता पराधीन आहेत. सर्व पंचमहाभूते माझ्याच आज्ञेत कार्यरत आहेत. मला हवे तर या विश्वाची गती मी रोखू शकतो. रावण राजप्रसादात निघून गेला. रात्री जानकी उदास मनस्थितीत अश्रू ढाळत होती. तोच ब्रह्मदेवाच्या आज्ञेने देवराज इंद्र तिथे गेलेला आहे. इंद्र निद्रेसह लंकेला गेला. परिणामी लंकावासी निद्रेच्या अधीन झालेले आहेत. राक्षसिणींवर निद्रेचा प्रभाव पडताच इंद्र जानकी समोर प्रकटला. त्याने जानकीला दिव्य खीर खाण्यास दिली. त्यामुळे तिला तहान भूक लागणार नव्हती. इंद्राने तिला आश्वासक भाषेत सांगितलं की राम लक्ष्मण जिवंत आहेत, सुरक्षित आहेत. ते दोघेही लवकरच तुझी सुटका करण्यास येतील. या दिलासाने जानकी सुखावली. इंद्रदेव सुद्धा निद्रा देवीला घेऊन स्वधामी परतलेला आहे. इकडे रामाने मृगरूपी मारीचाला मारलं. परत येऊ लागताच वाटेत अनेक अपशकून घडायला लागले. कोल्हीण विचित्र आवाजात ओरडत होती. सीता संकटात असेल का, शंका मनात उद्भवली. रावणाने मारीचाला पाठवलं असावं, म्हणून मारीचाने माझ्याच आवाजात लक्ष्मणाला साथ घातली. या विचाराने राम बेचैन झाला. वाटेत लक्ष्मण भेटलाच. अरे जानकी कुठे? तिला या भयंकर अरण्यात एकटीला टाकून तू का आलास? अरे लक्ष्मणा, मृगांचे कळप डावीकडे जात आहेत. याचा अर्थ फार वाईट आहे. विमनस्क स्थितीत दोघे रामाश्रमात परतले. तिथे सीता नाही. आता राम अत्यंतिक व्यथित झाला, शोक करू लागला. लक्ष्मणा, तुझ्या चुकीमुळे मला पत्नी वियोग झाला. आता मला होणारे दुःख मी तुला कोणत्या शब्दात सांगू? लक्ष्मणाने रामाला शांत केले. शांतपणे तो म्हणालाय, मी स्वेच्छेने तिला टाकून आलो नाही. तिने माझी निर्भत्सना केली. गुप्त शत्रू असं मला संबोधलं. रामाला मारण्याची मी संधी पाहत आहे असे म्हणून माझा अपमान केलेला आहे. रामाने हे ऐकलं तरी रामाला संताप आलाय आणि त्याचा शोक वृद्धिंगत झालाय. लक्ष्मणा, तुझ्याच चुकीने मला पत्नी वियोग झाला. चुकीच्या कर्माने मला पत्नी वियोग झाला. शोकविभल राम वृक्षवेलींना सीतेचा ठाव ठिकाणा विचारू लागला. शोकमग्न रामाने निसर्गातील निष्पाप पशुपक्ष्यांवर क्रोध करण्यास सुरुवात केली. त्याचा तो विलाप पाहून लक्ष्मण अतिशय चिंतातूर झालेला आहे. लक्ष्मणाने रामाचं सांत्वन केलंय, बोध केलाय. आता दोघांनी सीतेचा शोध घेण्याचं ठरवलं. वनाची वाटचाल करायला सुरुवात केली. सारग्राहक रामाने शोक आवरला. गुहा, दर्या, पर्वत जानकीचा कसून शोध घेतायत. तोच दुरून गिधाड रूपी कोणी राक्षस पडलेला रामाने पाहिला.
सीतेला भक्षण करून कदाचित आराम करीत असावा असं रामाला वाटलं. राम धनुष्य सज्ज करू लागला. तोच घायाळ पक्षी ज्याचं चोचीतून फेस येत होता तो बोलू लागला. तो जटायूच होता. तो म्हणाला, रावण पर्णकुटीत आला तेव्हा तुम्ही दोघे नव्हता. तो सीतेला पळवून नेऊ लागला तेव्हा मी तत्काळ सीतेच्या मदतीस सरसावलो. मी रावणाचा रथ छत्र नाहीसे केले. त्याच्या सारथ्याला सुद्धा मारले. आमचे तुंबळ युद्ध झाले तेव्हा कपटाने रावणाने माझे पंख छाटले. रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने गेला. हे ऐकून राम भानावर आलाय. या गृधाला मी मारले असते तर किती अविचार ठरला असता. याने सीतेसाठी प्राणही त्यागले. आता राम गहिवरलाय. रामाने जखमी जटायूचे मस्तक मांडीवर घेतले. माझ्यासाठी मृत्यू स्वीकारलेला हा जटायू मी किती दुर्भागी. लक्ष्मणा, हा जटायू मला पिताश्रीन इतकाच पूजनीय आहे. तू कोरडी लाकडे गोळा कर. मी काष्ट घर्षणाने अग्नी निर्माण करतो. याचा अंत्यसंस्कार आपण करू. राम म्हणालाय आणि त्याप्रमाणे जटायूला चितेवर ठेवून सद्गतीसाठी अग्निसंस्कार केला. नंतर रामाने वनात जाऊन कंदमुळे आणली. त्यातील गराचे पिंड तयार केले. ते पिंडदान करून दोघा बंधूंनी मंत्र आणि जप केला. तर्पणासाठी जलार्पण केले आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत जानकी शोधार्थ पुन्हा बाहेर पडले. दाट वनातून जाताना पुनश्च एक भयंकर अयोमुखी राक्षसीण आली. राम लक्ष्मणांनी तिला विद्रूप केले तेव्हा ती किंचाळत निघून गेली. संकटाची जणू मालिकाच चालू झाली. पुढे आणखीन दाट निबिड अरण्य लागले. तिथे रामाने एक गुंफा पाहिली. त्याच्याजवळ एक प्रचंड महाकाय राक्षस दिसला. त्याचं शरीर प्रचंड मोठं होतं पण डोकं धडातच होतं. त्याला गळा आणि डोकं नव्हतंच. छातीत कपाळ होते. डोळे भयंकर अत्यंत भयावह असणारा तो आपल्या हाताने वनातील पशु मुखात टाकत होता. त्याचं ते भयंकर रूप पाहताच दोघे मागे सरकले. कबंध राक्षसाने आपले हात पसरले आणि दोघांनाही पकडले. त्याची ती शक्ती काय किती होती दोघांनाही जाणवली. अत्यंत भुकेल्या या राक्षसाचा या दोघांना खाण्याचा मानस होता. तो त्याने बोलूनही दाखवला. त्यावेळी राम लक्ष्मणांनी अत्यंत सावधपणे त्याचे दोन्ही हात धडा वेगळे केले. तेव्हा वेदनेने तो ओरडू लागलाय. नंतर त्याने स्वतःची कहाणी सांगितली. रामा, पूर्वी मी पराक्रमी प्रसिद्ध होतो. मी धनुचा दुराचारी पुत्र. दिसायला देखणा होतो तरी मी मुद्दाम राक्षसासारखं भयानक रूप धारण करून ऋषीमुनींना पीडा देत असे. एकदा स्थूलशिरा ऋषींना मी विनाकारण त्रास दिला. परिणामी हेच भयंकर रूप तुला प्राप्त होईल असा शाप मिळालाय. मी ऋषींना शरण जाताच त्यांनी उशाप दिलाय. राम आणि लक्ष्मण जेव्हा तुझे दोन्ही हात तोडतील तेव्हा तुला दिव्य देह प्राप्त होऊन तू स्वर्गात जाशील. मग कबंधाने रामाला आपला ओंगळ देह जाळून टाकण्यास सांगितले. रामाने चिता रचली. कबंध त्यात नष्ट झाला. त्याने दिव्य देह धारण केला आणि मग त्याने रामाला सल्ला दिला. तो म्हणाला, रामा, संकटात असणाऱ्याने संकटात असणाऱ्याशीच मैत्री करावी. जगात कार्य 6 प्रकारच्या योजनांनीच साध्य करता येते. संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधी भाव आणि समाश्रय या 6 योजना किंवा युक्ती आहेत. सध्या वाली बंधू सुग्रीव पंपा सरोवराच्या ऋष्यमुख पर्वतावर वस्ती करून आहे. त्याच्याकडे जा. अग्नीच्या साक्षीने त्याच्याशी मैत्री कर. तो तुला सीता शुद्धी कार्यात निश्चित मदत करेल. याच कबंधाने राम लक्ष्मणाला पंपा सरोवराचा मार्ग सांगितला. तसेच त्या सरोवराच्या तीरी असणाऱ्या मातंग ऋषींच्या आश्रमाची माहिती दिली. तपस्वी मातंग ऋषींची अधिकारी सेविका शबरी हिला दर्शन दे आणि मग नंतर तू ऋष्यमुख पर्वतावर जा असं सुचवलेलं आहे. कबंधाने सांगितल्याप्रमाणे पंपा सरोवराच्या दिशेने राम लक्ष्मण निघाले. त्याने वर्णन केल्याप्रमाणे हा परिसर अत्यंत रम्य आहे. निसर्गाची पूर्ण उधळण झालेली दिसत होती. वैशिष्ट्य असं की सर्व पशुपक्षी एकत्र नांदत होते. आपला वैरभाव विसरले होते. हा मातंग ऋषी या महात्म्याच्या तपाचा परिणाम होता. आता याच आश्रमातील दीर्घायुषी सेविका शबरी हिला भेटण्यासाठी राम लक्ष्मण निघाले. थोडक्यात आपण शबरीचं चरित्र पाहूया. शबरी आपल्या पूर्वजन्मात एक क्षत्रिय राजकन्या होती. त्यामुळे सर्व सुखे तिच्या पुढे हात जोडून होती. जशी ती बालिका मोठी झाली तशी तिची सात्विक वृत्ती वाढू लागली. तिच्या अंतरी एकच आस असे, ती म्हणजे साधू संतांची सेवा करावी. संत सेवेने जीवनाला योग्य गती मिळते हे तिने काहीतरी तिच्या पूर्वसंस्कारांमुळे जाणत होती ती. आणि असं असून सुद्धा तिच्या बाबतीत हे अशक्य होतं, कारण ती राजकन्या. तिला सेवा करायला कोण देणार? तिच्या पित्याला हे कसं पटावं? याच विचाराने तिने निर्धार केला की हे जीवन नकोच, यापेक्षा मृत्यू बरा. जर साधू संतांची सेवा नाही तर जीवन व्यर्थ.
याच विचारात तिने अल्पवयातच देहत्याग केला. स्थूल देह नष्ट झाला तरी लिंगदेह शिल्लक होता, वासना शिल्लक होती. आता तिने नवा देह धारण केला. वासना कसली? संत सेवेची बरं का. तिने आता नवा देह धारण केलेला आहे आणि ती एका भिल्लाच्या पारध्याच्या उदरी जन्माला आलेली आहे. माता पित्यांनी हिचं नाव शबरी ठेवलं. विधात्याची विलक्षण करणे अशी की जरी ती भिल्ल मातंग ज्ञातीत जन्मली तरी तिचा पिता भिल्लांचा प्रमुख आहे, म्हणजे जणू राजाच आहे. पुन्हा घरात वैभव आहे. ही जसजशी मोठी होऊ लागली तसतसं तिच्या लक्षात आलं की आपली साधू संत सेवा या जन्मीही घडणे अशक्यच आहे. पाहता पाहता शबरी 8-9 वर्षांची झाली. पूर्वी बालविवाहाची पद्धती रूढ होती. एक दिवस शबरीने पाहिले की अंगणामध्ये शेकडो बकऱ्या बांधलेल्या आहेत, मोठी मोठी पिंप ठेवलेली आहेत. कुतूहलाने चौकशी करताच मातेकडून तिला कळलं की उद्या आपला वांगनिश्चय आहे आणि त्यानिमित्त गावात जेवण घालण्यासाठी या सगळ्या बकऱ्या ज्या बांधून ठेवल्या त्या कापल्या जाणार आहेत. तिचं चिंतन सुरू झालेलं आहे की मला एकटीला सुख मिळावं म्हणून इतक्या निष्पाप जीवांचे प्राण जाणार, काय अधिकार आहे मला याचा? माझा पिता माझा ऐकणार नाही कारण तो सत्ताधारी आहे. माझ्या मातेचे पित्यापुढे काहीच चालणार नाही. तेव्हा या परिस्थितीत माझे जीवनाचे ध्येय गाठणे आणि या शेकडो जीवांचे प्राण वाचवणे यासाठी एकच मार्ग माझ्यासाठी आहे आणि तो म्हणजे गृहत्याग. विचार करता करता तिचा निर्णय पक्का झाला. रात्री घरात सामसूम झाली की गृहत्याग करायचा. तिच्या मनातील वादळ तिने आतच ठेवलं. मौनात राहून तिने ते थोपवलं. रात्र झाली. सारे निद्रेच्या अधीन झाले तेव्हा हिने गुपचूप गृहत्याग केला. अत्यंत निर्भय असणारी ही कोवळी बालिका विचार करू लागली, दूर पळाले तर माझा पिता 4 दिशांना सेवक पाठवून मला पकडून आणेलच. यापेक्षा जवळच्या एका दाट वृक्षाचा तिने आधार घेतला. झाडांच्या फांद्यात ती लपून राहिली. अन्न पाणी नाही, शरीराची हालचाल नाही. योगिनीची लक्षणे तिच्या ठायी प्रकटू लागली. तिचा अंदाज बरोबर ठरला. दिवसभर तिचा शोध घेतला गेला. ती घराजवळच असेल अशी शंका सुद्धा कुणाला आली नाही. पुनश्च रात्री सारे निद्रेच्या आहारी गेले. शबरी त्या वृक्षावरून पुढे निघाली. दिवस उगवायच्या वेळी पुढील वृक्षावर गेली. आता हा तिचा दिनक्रम झाला. दिवसभर वृक्षाचा आधार आणि रात्री वाट क्रमणे. दिशा ठाऊक नाही, वनातील वाट, पण भीती तिला ठाऊक नव्हती. पहिले 10-15 दिवस सेवक शोध घेत राहिले, नंतर तो शोध थांबला. शबरी मात्र वाट फुटेल तिथे पुढे पुढे जातच राहिली. वृक्षांची पाने फुले हाच आहार, तोच निवास. असं करता करता एक दिवस मास सरले आणि ती पंपा सरोवराला आली. तिथे तिने एक आश्रम पाहिला. तिथे काही साधू होते, काही विद्यार्थी होते. वेदमंत्रांचा उच्चार, ब्रह्मचर्य, यज्ञयागादी कार्य चाललेली तिला दिसली. या साऱ्याचं अवलोकन तिने केलंय. मनाशी निर्धार केला की आपण या आश्रमाजवळील वृक्षांच्या आधारे राहावे. रात्री सारे झोपी गेले की ज्या वाटेने हे साधू सरोवरावर स्नानासाठी जातात ती वाट काटाकुट्यांची, सुकलेल्या पानांची मळकी झालेली आहे, ती साफ करावी असा तिचा दिनक्रम ठरला. ती तिच्या घरापासून खूपच दूर आली होती. निर्भयपणे उघडपणे राहावे, सरोवरात स्नान करावे, रात्री सेवा, दिवसभर वृक्षांचा आधार. असं करता करता अनेक दिवस गेले. एक दिवस मातंग ऋषींच्या लक्षात आलं की पहाटे ज्या वाटेने आपण सरोवरात स्नानासाठी जातो ती जाणीवपूर्वक कोणीतरी स्वच्छ करीत आहे. एक दिवस ते लवकर उठून लपून बसले. पाहिले तो ही कोवळी बालिका दृष्टीस पडली. त्यांनी तिची चौकशी केली. प्रारंभी घाबरून ती बोले ना, तेव्हा मातंग ऋषींनी तिला अभय दिलेलं आहे. तेव्हा तिनं स्वतःची सगळी कथा सांगितलेली आहे. मातंग ऋषींना तिचा सात्विक गुण, सच्चेपणा लक्षात आला. त्यांनी तिला आश्रमात राहून सेवा करायला सांगितली. तिला वेगळी पर्णकुटी बांधून दिली. आता शबरी अतिशय आनंदी झालेली आहे. तिला तिच्या जीवनाचं ध्येयच गवसलं. भला पहाटे पासून ऋषींच्या स्नानाची, पूजेची तयारी करावी, आश्रम स्वच्छ करावा, स्वयंपाक सिद्धीत मदत करावी आणि असं करता करता अनेक वर्ष निघून गेली. एक दिवस मातंग ऋषींनी तिला जवळ बोलावलं. तिची संत सेवा करण्याची जी इच्छा ती सगळी पूर्ण होत होती. तिची सेवा पाहून ते अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तिला योग साधना शिकवली, योग दीक्षा दिली. आता ती मातंग ऋषींची शिष्या झाली. दिवसभराच्या सेवेबरोबर ती योग साधना सुद्धा श्रद्धेनं करू लागली. आता हळूहळू ती प्रौढत्वाकडे झुकत चालली होती. तिला सेवा करता येत असल्यामुळे ती खुशच होती. गुरुदेवांनी स्वीकार केला याच आनंदात होती.
असं करता करता आणखी काही वर्षे गेली. एक दिवस अचानक मातंग ऋषींनी तिला जवळ बोलावलं. तत्काळ शबरी त्यांची चरणी गेली. गंभीर वृत्ती धारण केलेल्या मातंग ऋषींनी तिला बसण्याची आज्ञा केली. सन्मुख बसल्यानंतर ऋषी तिला म्हणतायत की आज मी तुला विशेष कामासाठी बोलावलं आहे. मला तुझ्याकडून एक वचन हवंय, ते तू मला दे. सारंच तिला अनोखं होतं. मी आपणास काय वचन देऊ गुरुदेव, तिने विचारलं. धीर गंभीर स्वरात मातंग ऋषी म्हणतायत की शबरी, मी माझे अवतार कार्य संपवणार आहे. मी दशरथ नंदन रामाची खूप वाट पाहिली. रामाचे आगमन अजून इथे झालेलं नाहीये. तेव्हा तू मला असं वचन दे की रामाचे सगुण दर्शन होईपर्यंत तू देह त्यागणार नाहीस. राम दर्शन घेऊनच तू देहत्याग कर. शबरीने मातंग ऋषींना तसं वचन दिलं. मातंग ऋषी महान योगी, त्यांनी अवतार कार्य संपवलं. शबरीला अतोनात दुःख झालेलं आहे. मातापित्यांचा त्याग केला तेव्हा सुद्धा झालं नव्हतं, पण आता इतकं तिला दुःख अनिवार्य असं झालेलं आहे. ज्या गुरुदेवांनी तिला मातापित्यांप्रमाणे आधार दिला, तिला योगमार्गाची दीक्षा दिली, तिच्यावर विश्वास ठेवून गुरुदेवांनी देह त्यागला, ती उदास झाली, अंतर्मुख झाली. तिला गुरुचरणींची निष्ठा, तिची जी होती ती निष्ठा, ती अत्यंत विलक्षण होती. आता देह धरायचा तो श्रीराम दर्शनासाठीच हा निर्धार पक्का झाला. त्या दिवसापासून तिला जीवनाचं जणू पुन्हा एकदा दुसरं एक ध्येय मिळालं. भल्या पहाटे उठावं, आश्रमातील कामांसह रामपूजेची तयारी करावी, फुले फळे आणावी, तयारी करून ठेवावी, दिवसभर आश्रमातील सेवा मनोभावे करावी. हे सारे रामनाम घेत करावं. रात्री राम आला नाही तर रामचिंतन करता करता निद्रेच्या अधीन व्हावं. राम 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 याच चिंतनात ती राहू लागली. जीवन सगळं तिचं राममय झालं. रामरंगी तिचं मन रंगून जणू गेलंय. अनेक वर्ष सरलेत. आता शबरी वृद्ध झाली, इतकी की कमरेतून ती वाकली. आकाश दिसत नव्हतं तरी आश्रमातील सेवेत खंड पडला नव्हता. गुरुवचनावरची निष्ठा अबाधित होती. असं करता करता एक दिवस राम लक्ष्मण पंपा सरोवरी मातंग ऋषींच्या आश्रमात पोचले. त्या दोघांना पाहताच अंतर्मनाने कौल दिला की हाच राम. तिने रामाच्या हाताला धरले, आश्रमात आणले, त्याला अर्घ्य पाद्य दिलं. गुरुदेवांचे वचन, आपली कहाणी सगळं निवेदन केलंय. आता तिने रामचरणी नम्रतेने विनंती केलेली आहे की रामा, पाद्य पूजन करण्याची परवानगी दे. तिचा भाव आणि निष्ठा पाहून रामाने संमती दिलेली आहे. शबरी रामाच्या चरणाजवळ बसली, पाद्यपूजेला आरंभ केला. नेत्रातून अश्रू येऊ लागले. याच अश्रूंनी अभिषेक आरंभला. संपूर्ण जीवनाचं ध्येय आज पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. काही क्षणात ज्या रामाची तिने अनेक वर्ष प्रतीक्षा केली, त्याच रामाचा तिला विसर पडला एक क्षणभर. आणि स्मरण झालं की श्री गुरुरूपी मातंग ऋषींचे, ज्या गुरुरूपी रामाने तिच्या जीवनाला अर्थ दिला होता, साधन दिले होते, रामदर्शनाचे साध्य दिले होते, मातापित्यांप्रमाणे आधार दिला होता, योगबोध केला होता, आता त्यांच्या स्मरणाने नेत्र पासरू लागले. रामाने तिची भावावस्था जाणलेली आहे. सर्वांतर्यामी असलेले ते तो जाणणारच. तिने फुले समर्पिली, मधुर बदरी फळे दिली. ते पाहताच लक्ष्मण थोडा संतापलाय. रामा, ही उष्टी आहेत. रामाने दुर्लक्ष केले. स्वतः तर ग्रहण केलीच, पण लक्ष्मणाला सुद्धा खायला लावली. जेव्हा त्यांचा स्वाद घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती केवळ मधुर नव्हती, त्यात तिची जीवनाची पूर्ण साधना प्रविष्ट होती. साधनेचे ते परिपक्व फळच होते. तिने रामापाशी हट्ट धरलाय. रामा, मला काही उपदेश कर. राम विचार करू लागला. खरं तर शबरी इतकी श्रेष्ठ भक्त, जिने आपलं अस्तित्व माझ्यात पूर्णपणे विलीन केलं आहे, आता ती भिन्न रूपाने शिल्लकच राहिलेली नाहीये. तिला बोध काय करावा. खरं तर रामाची मनोमन इच्छा अशी होती की शबरीचे स्तोत्र गावे. तिला ते आवडले नसते. यास्तवर म्हणून रामाने असा विचार केला की माझ्या प्राप्तीसाठी तिने जे काही केलं तेच मी शास्त्रात बसवतो आणि त्याच भक्तिसूत्राचा बोध तिला करतो. जे जे शबरीने केले ते सारे रामाने शास्त्रात बसवले. तोच बोध तिच्या निमित्ताने त्याने रामप्राप्तीसाठी तुम्हा आम्हाला सर्वांना खुला करून दिला. तो असा रामचरित मानसमध्ये गोसावी तुलसीदास म्हणतात, प्रथम भक्ती कर संतन संगा, दुसरी रती मन प्रसंगा, गुरुपद सेवा तिसरी समाना, चौथी भक्ती मम गुणगाना, मंत्र जप मम दृढ विश्वासा, पंच भजसो वेद प्रकाशा, छट दमशील बिरक्ती बहु कर्मा, सातव मोहमयी जगत समदेखा, आठव जथा लाभ संतोषा, नवम सरल सब छल दीना.
यात नवविधा भक्तीचे 9 पदर आहेत. ज्या क्रमाने तिचा प्रवास घडला तोच क्रम रामाने इथे दिलेला आहे. ही रामायणातील नवविधा भक्ती आहे. पहिला सत्संग, साधू संतांसाठी तिने जीवन अभेरलं. माता पिता गृह साऱ्यांचा त्याग केला. दुसरी भक्ती लीला वर्णन, संत साधू ही देवाची साकार रूपे जाणून तिने त्यांची स्तुती आणि सेवा केली. तिसरी सद्गुरू सेवा, मातंग ऋषींच्या शिवाय तिला जीवनच नव्हते. तिचे सर्व जीवनच सेवारूपी पूजन होते. चौथी भक्ती गुण संकीर्तन, राम नाम जप तिने सातत्याने केलाय. 5वी भक्ती आहे मंत्र जप विश्वास. नामानंतरचा टप्पा म्हणजे जप, जो हृदयात जाणीवपूर्वक जपावा लागतो तो जप. स्मरणीच्या साह्याने म्हणजे बैठकीचे साधन जप. वैखरीने मंत्र जप हा स्थूल मंत्र, तर मंत्राचे चिंतन मननेन त्रायते इति मंत्र हा. येथे चिंतन महत्वाचे, यावर विश्वास आवश्यक. शबरीची श्री गुरूंवरची निष्ठा पक्की होती म्हणून रामनाम जप चिंतन केलं. या भक्तीवर वेदांनीही प्रकाश टाकला म्हणजे याला महत्व दिलेलं आहे. 6वी भक्ती दम शील विरती, इंद्रियांचा संयम, मनाचा संयम, उत्तम चारित्र्य आणि वैराग्य ही गुणसंपदा तिच्यापाशी होतीच. 7वी समदृष्टी, जगात नामरूप भिन्नता अनुभवाला आली, नामात आणि रूपात भिन्नता असते, सगळीकडे भिन्नत्व दिसतं आपल्याला, ती जरी अनुभवाला आली तरी समदृष्टी प्राप्त करून घेतली होती तिने, तशी आपली ही व्हावी अद्वैत दृष्टी. 8वी संतोष समाधान, सम्यक आधान, अंतःकरणाची शांत स्थिती प्राप्त करून घेणे. तृप्ती, जीवनात तिने तृप्ती प्राप्त केलेली होती. 9वी भक्ती सरलता, पारदर्शकता, अंतरंग आणि बहिरंग दोन्ही ठिकाणीची शुचिता हवी. शुचिता असेल तर अद्वैत दृष्टी प्राप्त होते. अद्वैत दृष्टी प्राप्त होण्यासाठी चित्ताची शुचिता असलीच पाहिजे. ती उपासनेने मिळते. शबरीने योग साधनेने ती प्राप्त केली. चित्ताची शुचिता म्हणजे शुद्धता, चित्त शुद्ध असलं पाहिजे. आता आणि ती उपासनेने आपल्याला चित्तशुद्धी होते म्हणून उपासना करायची. पुढे आता शबरीला बोध केल्यानंतर रामाने जाण्याची संमती मागितली. शबरीने रामाला रोखले. रामदर्शन होईपर्यंतच देहधारण करीन असं वचन मी गुरुदेवांना दिलं आहे. शबरी म्हणली. राम चपापला. हे लक्षात येताच शबरी म्हणाली, रामा काळजी नको, माझ्या गुरुदेवांनी मला योग मार्ग शिकवला आहे. तिने विशिष्ट वस्त्र धारण केली, जटांचे बंधन केले, रामासन्मुख पद्मासनात स्थिरावली. योगाग्नीने देह रामाला समर्पित केलेला आहे. होमाग्नी प्रदीप्त करून त्यात प्रवेश करती झाली. तिच्या पावन कर्माने ती महर्षी लोकात गेली. धन्य ती शबरी, धन्य तिची रामनिष्ठा, धन्य तिची गुरुदेवांवरची निष्ठा. कबंधाने देहत्यागापूर्वी रामाला सुग्रीवाच्या ऋष्यमुख पर्वताची जागा सांगितलेली आहे. वृक्षराज नावाचा एक बलाढ्य वानर होता. वाली आणि सुग्रीव हे त्याचे 2 पुत्र होते. त्यापैकी सुग्रीवाशी मैत्री करण्यासाठी राम लक्ष्मण आता किष्किंधाच्या दिशेने निघाले. इथे अरण्यकांड समाप्त झालेले आहे. याच्या श्रवणाने विरक्तीसह अलिप्तता प्राप्त होते. शुद्ध भक्ती अंतरी उदयाला येते. रामनामावरील श्रद्धा वृद्धिंगत होते. शुद्ध भक्तीचा परिणाम म्हणून जीव अंतर्निष्ठ होऊन ईश्वराभिमुख होतो. विविध संकटातून मुक्तता होते. आपण काय काय पाहिलं? शरभंग ऋषी, मंदकर्ण ऋषी, सुतीक्ष्ण मुनी भेट, शूर्पणखा भेट, मारीच गीता, सीताहरण, शबरी कथा हे सगळं आपण अरण्यकांडात पाहिलं. आता पुढे पाहूया. राम लक्ष्मण आता सुग्रीवाकडे निघालेले आहेत. वाटेत मदयंक नावाचा पर्वत लागलेला आहे. या पर्वतावर त्यांनी चालायला सुरुवात केली आणि लक्ष्मणाची मती पालटली. अत्यंत अबोल नम्र असलेला तो बोलू लागला. उघड उघड त्याने रामाची, आपल्या थोरल्या बंधूची निंदा आरंभली. तुझ्यामुळे तुझ्या लहरींप्रमाणे मला कार्य करावं लागले, कारण तुझी पत्नी तुला सांभाळता आली नाही. तुला कोण पराक्रमी म्हणेल? अरे तू तर पित्यासारखाच निपजलास. त्यांनाही आपल्या पत्नीचे तोंड आवरता आले नाही. परिणामी आपल्या नशिबी वनवास आला. तेव्हा तुझा पराक्रम आहे कुठे? तू तर पत्नीसाठी असहाय्य होऊन फिरतो आहेस. मदयंक पर्वत ओलांडून पुढे गेल्यानंतर मग लक्ष्मण पुन्हा भानावर आलेला आहे. आता त्याला पश्चाताप होऊ लागलाय. आपण हे काय बोलून गेलो, आपण काय असं बोललो. तेव्हा त्याला शांत करत धीरगंभीर आवाजात राम त्याला म्हणतायत, प्रभू, की लक्ष्मणा, अरे तू जे काही बोललास यात तुझा दोष नाही, हा त्या भूमीचा दोष होता. ज्या मदयंक पर्वतावर आपण चाललो आहोत तिथे 2 सख्खे भाऊ आपापसात भांडत युद्ध करत मृत्यू पावले. या भूमीचा तो गुण आहे. जेव्हा 2 सख्खे भाऊ
इथून जातील तेव्हा त्यांची मती आणि वृत्ती पालटते आणि ते असंच त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन एकमेकांशी भांडू लागतात. तेव्हा लक्ष्मण म्हणतंय की रामा, जर भूमीचा संघ मला बाधला तर तो तुला कसा नाही बाधला. यावर रामाने हसून विषयच पालटला. येथे जडाचा सुद्धा संघ जीवाला बाधतो हा सिद्धांतच जणू आपल्यासाठी दिलाय. म्हणून जीवाने दुस्संग टाळावा, सत्संग स्वीकारावा. सुग्रीवाचं आता आपण चरित्र थोडक्यात पाहूया की वृक्षराज या बलाढ्य वानराचे वाली आणि सुग्रीव हे दोन पुत्र होते. एक सूर्याचा कृपाप्रसाद तर एक इंद्राचा कृपाप्रसाद होते. दोघे दिसायलाही सारखे होते. दोन्ही बंधूंचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. वाली हा अत्यंत बलवान. रावण सुद्धा वालीला वचकून असे. एकदा रावणाने वालीची छेड काढली तेव्हा वाली समोर तो युद्धास ठाकला. वालीने आपल्या पराक्रमाने रावणाला बंदिवान केले. त्याचा पुत्र अंगद तेव्हा लहान होता. या बंदिवान रावणाला त्याने पाळण्याच्या वर खेळणे म्हणून उलटे टांगून ठेवलं. असे चरित्र भाग येतो की अंगद एखादं खेळणं म्हणून त्याच्याशी खेळत असे. कधी केस कधी मिशा आवडत असे. या वालीची पत्नी तारा होती. वालीचा एक जवळचा मित्र होता. त्याचं नाव मायावी होतं. दोघं नेहमी एकत्र असत, शिकार करत. पण एक दिवस मायावीच्या मनात तमोगुण वाढला आणि अंतरी कपट उद्भवलं. याच कपटाने तो वालीच्या अंतःपुरात शिरला. आता वालीला क्रोध त्याचा अनावर झालेला आहे. ज्या मित्रावर विश्वास टाकला तोच कपटी निघाला. आता त्याला यमसदनाला पाठवण्याच्या इराद्याने वाली त्याच्या पाठी धावला. तो पळू लागला. वालीने त्याचा पाठलाग केला. हे सुग्रीवाच्या लक्षात आले. आपला बंधू एकटाच पाठलाग करत आहे तेव्हा आपणही त्याच्या मदतीस जावे या उद्देशाने सुग्रीवाने सुद्धा धावण्यास सुरुवात केली. अत्यंत वेगाने धावण्यात सुग्रीवाचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. मायावीच्या पाठीमागे वाली आणि त्याच्या पाठीमागे सुग्रीव असे पळू लागले. बराच काळ गेल्यानंतर एक मोठी गुहा लागली. मायावी गुहेत शिरला. त्याचा पाठलाग करीत वाली सुद्धा गुहेत शिरला. जाता जाता सुग्रीवाला, तू गुहेच्या तोंडाशी वाट पहा अशी आज्ञा करून गेला. सुग्रीव वाट पाहत राहिला. पाहता पाहता एक वर्ष सरलं. ज्येष्ठ बंधूच्या आज्ञे म्हणून सुग्रीव तिथेच थांबलाय. नंतर एक दिवस गुहेतून रक्ताचे पाट वाहू लागले. सुग्रीव तसाच थांबला. बाहेर कोणीच आलं नाही. आता हा दुःखी झाला. बहुधा दोघे युद्ध करता करता गेले असा विचार करून त्या गुहेच्या तोंडाशी मोठी शिळा लावून सुग्रीव परतला. त्याने घडलेली हकीकत सर्वांना सांगितली. शेवटी वानरांनी सल्ला दिला आणि त्यानुसार सुग्रीवाने राज्याभिषेक केलेला आहे. सुरुवातीला ते मान्य झालं नाही. शेवटी तो वानरांच्या आग्रहाला बळी पडला. सुग्रीवाला राज्याभिषेक करण्यात आला. आता सुग्रीव राजा होता. काही दिवसांनी वाली परत आला. पाहतो तो काय, ज्या भावाला आपण गुहेच्या तोंडाशी थांबण्यात सांगितले त्याने आज्ञापालन केले नाही. उलट गुहेच्या तोंडाशी मोठी शिळा लावून त्याने राज्याच्या लोभाने असे कृत्य केले असा त्याचा समज झाला. सुग्रीवाने बाजू मांडण्याचा परोपरीने प्रयत्न केला पण वाली आत्यंतिक क्रोधाच्या आहारी गेला होता. परिणामी विवेक गेला. सुग्रीवाची त्याने वाताहात केली. त्याची पत्नी रुमा हिचे हरण केले. सुग्रीवाला राज्याबाहेर घालवून दिले. वालीचे प्रचंड सामर्थ्य सुग्रीव जाणून होता. वालीपासून दूर सुरक्षित अशी एकच जागा सुग्रीवाला ठाऊक होती आणि ती म्हणजे ऋष्यमुख पर्वत. इथे वाली जाऊ शकत नसे. याला कारण त्याला मातंग ऋषींचा शाप होता. पंपा सरोवराच्या जवळ मातंग ऋषींचा आश्रम होता. या आश्रमात धर्मकर्मे, ज्ञान यज्ञ यागादी कार्यकर्मे चालत. काही संत महंत मुनिजन येत ब्रह्मचर्चा चाले. कधी मातंग ऋषी समाधीत बसत. अशा वेळी उन्मत्त वाली राक्षसांना पशूंना मारी त्यांचे मांस आश्रमापाशी टाकी. याने मातंग ऋषींची समाधी भंग पावे. परिणामी क्रोधित झालेल्या मातंग ऋषींनी वालीला शाप दिला की या परिसरात तू जरी आलास तरी तुला मृत्यूलाच सामोरे जावे लागेल. या शापामुळे वालीला हा पर्वत वर्ज्य होता. याच एका कारणासाठी वालीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून सुग्रीव या पर्वतावर राहत होता. याचाच त्याने आश्रय घेतला होता. इंद्रपुत्र वाली तर सूर्यपुत्र सुग्रीव होता. इंद्र व सूर्य यांचे हाडवैर होते. त्यांचा संघर्ष युगायुगापासून चालत आलेला आहे. महाभारतही अर्जुन कर्ण यांचा संघर्ष आहे. यात हे निश्चित आहे की विजय त्यालाच आहे ज्याच्यापाशी हनुमंत आहे. सुग्रीवाकडे त्याच्या सुरक्षिततेसाठी हनुमंतासारखे रत्न होते. एक दिवस राम लक्ष्मण दोघे किष्किंधेच्या दिशेने येत असल्याचे सुग्रीवाने पाहिले. त्याच्या मनात शंका दाटून आली. यासाठी त्याने हनुमंताला चौकशीसाठी पाठवले. हनुमंत त्या दोन तेजपुंज व्यक्तीसमोर गेला. त्याने पाहिले की राम आपल्या पत्नीसाठी विलाप करीत आहे. क्षात्र तेजाने युक्त असणारा
असा हा उदास का, हा विचार हनुमंत करू लागला. राम लक्ष्मण पंपा सरोवराचा परिसर न्याहाळत चालले होते. त्याचवेळी ते कोण आहेत हे बघण्यास हनुमंत भिक्षू वेशात समोर गेला. यासंबंधी 2 कथा प्रसिद्ध आहेत. त्यातली एक रामायणातली कथा अशी आहे की जेव्हा राम लक्ष्मण जानकीचा शोध घेत होते तेव्हा रामाची नजर सहज एका वृक्षावर गेली. त्या वृक्षावर एक वानर होता. त्या वानराला पाहताच रामाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा, पाहिलेस का, हा कपी विलक्षण आहे. याला मातेच्या गर्भापासून ब्रह्मचर्याचे कौपीन प्राप्त आहे. हे शब्द ऐकताच वृक्षावरचा वानर म्हणजे हनुमंत याला आपली अंजना माता याचे शब्द आठवले. अंजना मातेने आपल्या पुत्राला हनुमंताला सांगितले होते की जो तुला मातेच्या गर्भापासून ब्रह्मचर्याचे कौपीन प्राप्त आहे हे ओळखेल तोच तुझा स्वामी असेल. तू आयुष्यभर त्याची सेवा कर. क्षणात हनुमंताने वृक्षावरून खाली उडी मारली आणि रामाला साष्टांग दंडवत घातला. रामाला काही कळले नाही. तो विचारू लागला, कह त्वम, तू कोण आहेस? हनुमंताने उत्तर दिले, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वत् अंशकः, तत्वबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. देहदृष्टीने पाहिले तर मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे, तर तत्वदृष्टीने तुझ्या माझ्यात काही भेदच नाही. तेच आत्मतत्व दोन्ही ठिकाणी विराजमान आहे. हे हनुमंताचे उत्तर ऐकताच त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक रामाला मिळाली. वाल्मिकी रामायणात मात्र असा विचार आहे की हनुमंताने स्वेच्छेने लहान रूप धारण केले आहे. तो स्वतः स्वपरिचय रामाला देतो आहे की मी हनुमान नावाचा वानर आहे. वानर प्रमुख सुग्रीव याच्या आज्ञेने मी हे लघुरूप घेतलेले आहे. मी वायुसूत आहे. माझ्या इच्छेने मी कोणतेही रूप धारण करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. इथे हनुमानाने स्वपरिचयासह हळुवारपणे सामर्थ्य सुद्धा प्रकट केले स्वतःचं. त्याने त्या दोघांची चौकशी केली. त्याच्या संभाषणाने राम प्रसन्न झालाय. त्याने हनुमंताची परीक्षा क्षणातच केली, जसं शीतावरून भाताची परीक्षा. राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, पाहिलंस का, अरे हा सुग्रीव सचिव जो आहे. हनुमंत कसा बोलतोय. अरे ऋग्वेदात हा निश्चितच पारंगत असला पाहिजे. यजुर्वेद त्याला उत्तम अवगत आहे. सामवेदाचे सखोल अध्ययनाने केलेले दिसते. अथर्व वेदातील तत्वही हा जाणतोच आहे. थोडक्यात असं की 4ही वेदात हा केवळ पारंगतच नाही तर त्याला ते मुखोद्गत आहेत. म्हणूनच हा इतका मधुर बोलतो आहे. बोलताना याने एकही चुकीचा शब्द प्रयोग केलेला नाही. यावरून व्याकरणशास्त्रही याला ज्ञात असलं पाहिजे. याच्या भाषेचा डौल काही औरच आहे. सुंदर, मोहक आहे. याचे बोलणे लक्ष देऊन ऐक. हा पाल्हाळीक बोलत नाही किंवा त्रोटक बोलत नाही, तर मोजकेच बोलत आहे. हा घाईघाईने बोलत नाही, तसेच अति सावकाश सुद्धा बोलत नाही. याच्या भाषेला लय आहे. हा पुटपुटत नाही आणि मोठ्यानेही बोलत नाही. यावरून याला संगीताचीही उत्तम जाण असली पाहिजे. बोलताना वेडेवाकडे हावभाव हा करत नाही. तसेच याच्या चेहऱ्यावर किंचितही सदोष भाव नाहीत. यावरून हा स्थिर बुद्धीचा विचारी दिसतो. असा सचिव ज्या सुग्रीवाकडे आहे त्याला विजयाची माळ मिळणारच आहे. हनुमंताने पहिल्या भेटीतच रामाला आपलेसे केले होते. राम त्याच्यावर मनापासून प्रसन्न झाले. हनुमंताने सुग्रीवाचे कौतुक केलेले आहे. यावेळी या दोघांनाही सुग्रीवाकडे तो घेऊन गेला. या दोघांची मैत्री अग्नीच्या साक्षीने हनुमंतांना घडवून आणलेली आहे. हा जणू त्यांचा साक्षीदारच होता. राम सुग्रीव भेटी संबंधी आणखी एक सुरेख भावपूर्ण कथा परमपूज्य राजेश्वरानंद सांगत. ती अशी की हनुमंताने रामाला सांगितलंय की वानरराज आपल्याला डोंगरावर बोलावत आहे. म्हणाला, राजा असेल तर तो वनात, डोंगरावर कशाला, त्याने राज्यात राहिले पाहिजे. हनुमंत म्हणाला, आपण जसे राजा आहात पण वनवासी, तसाच तो आहे. तो आपला दास आहे, तेव्हा आपण त्याच्याकडे चलावे. रामाने नाकारले. दासाने स्वामीकडे यावे हा दंडक आहे. हा राममानस समजतात. हनुमंत म्हणाला, आपण त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडा. तोही तुमच्यासारखा वनवासी झाला आहे. दोघे समदुःखी आहात. फरक फक्त एकच आहे की आपण चिंतनशील आहात तर सुग्रीव चिंतित आहे. दोघे एकत्र आलात तर कार्य करू शकाल. राम पुन्हा म्हणाला, पण मला बोलावणं कुठे आहे.
यावर हनुमंताने सुरेख उत्तर देऊन रामाला सांगितले, सखा, गुरु, देव, पिता यांच्याकडे न बोलवता जाण्याचा अधिकार सर्वांचा आहे. तेव्हा सखा या नात्याने त्याच्याकडे जा, पण दास ही जी रिकामी जागा झाली आहे ती मला द्या. मला निरंतर आपला दास करा. यावर राम सुग्रीवाकडे जाण्यास तयार झाला आणि इथे बुद्धिमतां वरिष्ठम याची झलक आपल्याला पाहायला मिळते. या हनुमंताचा चरित्र भाग आपण 23 तारखेला थोडासा सविस्तर नंतर पाहूया. शोकमग्न रामाला हनुमान म्हणाला की आपण इथे आलात ते फारच चांगलं झालं. खरं तर आपण वीर आहात. सुग्रीव बंधू वाली यानेही सुग्रीव पत्नीचे हरण केले आहे. तोही आपला समदुःखीच आहे. तेव्हा मैत्रीचा हात द्यावा. दोघांना एकमेकांचे साह्य करता येईल. आणि त्यानंतर आपलं भिक्षुरूप टाकून मूळचे वानररूप धारण केले. राम लक्ष्मणांना खांद्यावर बसवले आणि सुग्रीवाकडे निघालाय. ऋष्यमुख पर्वताजवळ मलय पर्वत शिखरावर सुग्रीव बसलेला आहे. तिथेच सर्वांची प्रथम भेट झाली. या भेटीत हनुमंतानेच इक्ष्वाकू कुलाचा आणि राम लक्ष्मणांचा परिचय करून दिला. हे दोघे धार्मिक पराक्रमी असूनही पित्याच्या आज्ञेसाठी वनात मुनीप्रमाणे निवास करीत आहेत असे सांगून त्यांच्यावर आलेले संकट वगैरे सगळं सुग्रीवाला कथन केलं. हे ऐकताच सुग्रीव म्हणालाय, आपण महान मानव दिसता, तरीही माझ्यासारख्या वानराशी मैत्री करू इच्छिता हाच माझा सत्कार आहे. सुग्रीवाने सुद्धा वानर रूप टाकून सुंदर रूप धारण केलं. दोघे समदुःखी. हनुमंताने सुग्रीवाची पत्नी बलाढ्य वालीने हरण केल्याचे कथन केले. यावर दोघांनी एकमेकांना मदत करण्याचं कबूल केले. रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले. आता हनुमंताने पुनश्च लघु भिक्षुरूप धारण केलं. 2 काष्ठे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण केला. त्या दोघांनी अग्नीचे पूजन केले. त्या अग्नीच्या समोर दोघांनी मैत्रीचं वचन दिले. अग्नीला प्रदक्षिणा घातली. सुग्रीव राम मैत्रीचा मुख्य साक्षीदारच हनुमंत झालाय. आणि नंतर रामाने वालीवध करून सुग्रीवाला त्याची पत्नी आणि राज्य देण्याचं कबूल केलं. तर सुग्रीवाने जानकीच्या शोधकार्यात मदत करण्याचं वचन दिले. सुग्रीवाने रामाला सीतेचे दागिने नुपुरे दाखवली. ती पाहताच राम पुनश्च शोकमग्न झालाय. हे दागिने जेव्हा लक्ष्मणाला दाखवले तेव्हा तो म्हणाला, रामा, वहिनी मला मातेप्रमाणे होती. मी तिचे नुपुरांशिवाय कोणतेच अलंकार ओळखत नाही. लक्ष्मणाच्या वैराग्याचे समर्पित जीवनाचे दर्शन सुग्रीवादिकांना घडले. रामाने मित्रत्वाने सुग्रीवाला धीर देत म्हटले, सुग्रीवा, माझे बाण अतिशय तीक्ष्ण आहेत. सूर्य जितका तापदायक तितकेच माझे बाणही त्रासदायक आहेत. ते दुष्ट अशा वालीवर वर्षाव करतील. जोपर्यंत वाली माझ्या दृष्टीस पडत नाही तोवरच तो जिवंत राहील, हे लक्षात घे. ज्या राज्यपदावरून वालीने तुला अपमानित करून खाली खेचले आहे तेच राज्यपद मी तुला पुन्हा प्राप्त करून देतो. याविषयी तू शंकाच धरू नकोस. रामाच्या या वचनाने सुग्रीवाला धीर आला. तरी वालीचे सामर्थ्य त्याला ठाऊक होते. पुन्हा मातंग ऋषींनी वालीला दिलेला शाप त्याने सांगितला. तसंच वालीचा पराक्रमीही सांगितलेला आहे की दुंदुभी नावाचा अत्यंत पराक्रमी राक्षस होता. एकदा हा आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी हिमालयाकडे गेला. हिमालय म्हणाला, मी युद्ध करणार नाही, कारण सामान्य जनांना आश्रय देणं हे माझं कार्य आहे. तेव्हा तुझ्या तोडीचा एकमेव वीर आहे तो म्हणजे वाली. हे ऐकताच दुंदुभीने वालीला ललकारले. वाली तेव्हा स्त्रियांसह उपभोगात होता. तरीही तो बाहेर आला. त्याने दुंदुभीला पराजित केले, तुडवले. त्याच्या कानातून रक्त वाहू लागले, हाडे मोडली. हे युद्ध जिथे झाले तिथे अनेक शाल वृक्ष होते. वालीच्या पराक्रमाचे हे स्थळ होते. सुग्रीव म्हणाला की रामा, तू एखादा शाल वृक्ष जरी मुळासकट पाडशील तरी तुझ्या पराक्रमावर विश्वास बसेल. राम त्याच वनात गेला. तिथे त्याने आपल्या एकाच बाणाने 7 साल वृक्षांचा छेद केला. रामाचा तो बाण पुनश्च त्याच्या भातात परत आला. सुग्रीवाला आश्चर्य वाटले, आनंदही वाटला. आणि यानंतर रामाच्या सांगण्यानुसार सुग्रीवाने वालीला किष्किंधेत युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे भयंकर द्वंद्व युद्ध झाले. पण या युद्धात सुग्रीव पराजित झाला. शरीरावर झालेल्या जखमा आणि वेदनांनी तो संतापला आणि रामाला विचारू लागला की तू मला सहाय्य का केलं नाहीस? कबूल केलं होतंस ना, का गप्प राहिलास? तेव्हा राम शांतपणे म्हणतोय की तुम्ही दोघे बंधू दिसायला सारखे आहात. तुमची शरीरी यष्टी, वेश, अलंकार, हालचाली, कांती सगळं सारखं आहे. तेव्हा तुमच्या दोघातील वाली कोण हे मला समजत नव्हतं. माझा अमोघ बाण जर तुला लागला असता तर माझ्याकडून मोठं पाप घडलं असतं. सुग्रीवा, सीता शोध, तुझा राज्याभिषेक सारं तुझ्या जगण्यावर अवलंबून आहे. तेव्हा परत वालीला युद्धाचं आव्हान दे.
असं म्हणत रामाने बाजूलाच पडलेल्या एका गजपुष्पांची वेल उपटून सुग्रीवाच्या कंठात घातली. या माळेने मी तुला ओळखू शकेन आणि वालीवर नेम धरेन. आता सुग्रीव पुन्हा वालीला आव्हान देण्यासाठी गेला तेव्हा रात्रीच्या वेळी वाली अंतःपुरात होता. त्याची पत्नी तारा हिने देखील त्याला सल्ला दिलेला आहे की रामाशी वैर युद्ध अनुचित आहे. तुम्ही रामाशी मैत्री करा, हवं तर राज्य सुग्रीवाला द्या. उन्मत्त वालीने आपली पत्नी तारा हिचा सल्ला धुडकावून दिला आणि त्वेषाने वालीवर धावून आलाय. तोच रामाने आपला बाण लावून प्रत्यंचा खेचली. बाण वालीच्या दिशेने गेला आणि क्षणार्धात वाली कोसळला. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय.